प्रवीण सर, रेकॉर्डिंग सुरू केलं होतं ना तुम्ही? प्रवीण सर, येस सर. रेकॉर्डिंग सुरू केलं होतं ना तुम्ही? हो, रेकॉर्डिंग सुरू केलंय ना मी. ओके, ग्रेट, थँक्यू. 4C 4C 4C. ओके. सर्जन सृजन सुर्वे सरांना त्या गोष्टीवर चर्चा झालेली नक्की आठवतीये. ओके. 4C रेज हँड देखील करू शकता तुम्ही. ओके, हरकत नाही. पुढच्या प्रश्नावर जाऊयात आपण. आता आपण पिसा चाचणी बद्दल जाणून घेतलं होतं आणि 4C तुम्ही सगळ्यांनी सांगितले की त्यातला एक 4C होता सर्जनशीलता. त्यात पहिला पार्ट होता की माहिती करून घेणं. आपण जुन्या पिसा बद्दल माहिती करून घेतली होती. त्या चर्चेनंतर पुढच्या पिसा चाचणीबद्दल किती जणांना माहिती करून घेतली? कुणी सांगेल का रेज हँड करून चॅट मध्ये? 2021-22 पायके सर बरोबर आहे. पण 21-22 मध्ये कधी कोण प्रतिनिधित्व करणार आहे भारताचं? (2022) केंद्रीय विद्यालय संघटन. सुर्वे सर असं म्हणताय. बरोबर आहे सर, केंद्रीय विद्यालय संघटन. दिल्ली. दिल्ली हे उत्तर थोडस जवळ आसपास आहे. दिल्ली हे उत्तर जवळपास आहे. अजून माहिती आहे कोणाला? बरं, हरकत नाही. मी याचं उत्तर सांगणार नाही, याबद्दल काही सांगणार नाही. तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करावा त्याविषयी, अशी इच्छा. इतर राज्य. सुर्वे सरांनी खूप छान उत्तर सांगितलं. इतर राज्य. ओके, हरकत नाही. आपण पुढे जाऊया. ते 4C बद्दल सांगितलं तुम्ही, पण त्यातली 4 कौशल्य कोणती होती? ती कौशल्य कोणती होती सांगू शकेल का कोणी? सर म्हणतात क्रिटिकल थिंकिंग, कोलॅबोरेशन, कम्युनिकेशन. अगदी बरोबर. सहयोग. हा, कोलॅबोरेशन झालं, ते सहयोग झालं. अगदी बरोबर आहे. क्रिएटिव्हिटी. करेक्ट. 4ही आपल्याकडून ती आलेली आहे. कम्युनिकेशन. येस. धन्यवाद सर्वांचे. आता त्या सत्रानंतर सर्वात शेवटी आपण असं म्हटलं होतं की तुमच्या आसपास जिथे तुम्ही काम करता, तुमचं कार्यक्षेत्र आहे, त्याच्या आसपास तुम्ही वावरत असता, देवाणघेवाण करत असता, तर त्यावेळेस ही कौशल्य तुम्हाला बघायला भेटली का कुणामध्ये? तुमच्या स्वतःमध्ये किंवा इतरांमध्ये, जे मोठे असतील छोटे असतील, त्यांच्यामध्ये काही उदाहरणं अशी किंवा काही इन्सिडेंट्स बघायला मिळाले का? तुम्ही सांगू शकाल का अशी उदाहरणं? आपण म्हटलं होतं ही जाणून तर घेतली, ही 4 4C आहेत, पण आपल्याला ती उघड्या डोळ्यांनी पाहता पण आली पाहिजे, तितकंच महत्वाचं आहे ते देखील. सो अशी आपल्याला ती 4C. लेटेस्ट उदाहरण देऊ का? येस मॅम, प्लीज मॅम. काय की आता प्रवेश प्रक्रिया चालू आहे. प्रवेश भरती प्रक्रिया डिपार्टमेंटने दिलेलं, आणि अशा वेळेस पालकांना कन्व्हिन्स करणं ही फार मोठी सर्कस असते. त्यांना योजना समजावून सांगणं, मग पालक डीबीटी हे अतिशय लेटेस्ट आणि करंट उदाहरण आहे आमच्या याच्यात. नेहमी दरवर्षी आम्हाला फेस करावं लागतं. आणि मग कोण कोणत्या पद्धतीने, कोणत्या टेक्निकनी त्या पालकाला पटवते, त्या योजना समजून सांगते, डीबीटी समजून सांगते, आपल्या पालकाचं भविष्य आदिवासी आश्रम शाळेत कशा पद्धतीने चांगलं राहील, पुढे जाऊन शैक्षणिक प्रक्रिया कशा मोफत राहतील, पुढलं सगळं असं टप्प्याटप्प्याने. हे सगळ्यांना नाही जमत. ज्याला संवाद कौशल्य असतं आणि सहयोग ते एकट्याने नाही करता येत, तर ते एका दोघांनी मिळून कसं समजावून सांगायचं, म्हणजे ते सहयोगाने होते, कन्व्हर्सेशन.
आणि सगळ्यात पहिल्यांदा जे क्रिटिकुलेशन आहे ते इतकं असतं की कसं जायचं. आजही त्यांना डीबीटी मिळालेली नाही. हे तर गेल्याबरोबर आपल्याला शिव्याच देतात, आमच्या पोरांचं काय, आम्हाला तर काहीच नाही मिळालं. आणि मग ते दारू पिणारे पालक, त्यांना फेस करायचं. ह्या सगळ्या क्रिटिकल गोष्टीला पहिले आपल्याकडे त्याची उत्तरं काढून घ्यावी लागतात. त्यांच्याशी संवाद कसा साधावा, त्यात कर्मचाऱ्यांचे विचित्र विचित्र प्रकार असतात की नाही आम्ही खूप प्रयत्न केले आम्हाला मिळतच नाही. इकडून विभागाकडून कुठल्याही हालतीत तुम्हाला प्रवेश भरती करावी लागते, नाहीतर तुमचे इन्क्रिमेंट जातील. हा दट्ट्या, शाळा बंद होण्याची भीती, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कन्व्हर्सेशन आणि स्वतःला पहिलं एक बैठक देऊन विचार करण्याची प्रक्रिया आजमावणं ही फार गोष्ट मोठी आहे. आणि म्हणून ह्या चारही कौशल्याचा वापर हा आम्हाला म्हणजे पर्टिक्युलर शिक्षकांना या चारही सीचा म्हणजे 4 सीचा वापर आम्हाला टप्प्याटप्प्याने करावा लागतो. आणि अतिशय म्हणजे खरं उदाहरण आहे. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद गोळेनाथ. सुर्वे सर म्हणतायत, राजेश सुर्वे सर, खूप सारी उदाहरणं त्यांनी पाहिलेली आहेत. सो सर, सर्वांसाठी एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकाल का थोडक्यात? हो सर, नक्कीच अनेक उदाहरणं आहे. एखादा रिक्षावाल्याचं सुद्धा आपण म्हणजे मी माझे स्पेसिफिक तर तशी खूप उदाहरणं आहे, पण पेपरला आलेल्या बातम्यांमध्ये बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की एखाद्या अतिशय सामान्य रिक्षावाल्या व्यक्तीने सुद्धा खूप सारं ऐवज असलेली बॅग वगैरे परत केली छानपैकी चांगल्या प्रकारे. तर हे जे काही निदर्शक आहे, हे अतिशय सुंदर असं निदर्शक आहे की त्या व्यक्तीमध्ये हे कौशल्य आलं, ज्याला आपण जरी पिसानं 4C म्हटलं, त्याला आपण कंपॅन्शन असं म्हणूया, पुढचं C म्हणूया. हे कंपॅन्शन त्याच्यामध्ये आलं की दुसऱ्याचं दुःख हे माझं दुःख आहे, अशा पद्धतीनं. तर अनेक लोकांना आपण जेव्हा असं उघड्या डोळ्यांनी पाहतो, ते जे आपल्या क्षेत्रामध्ये प्रभाव टाकतात, अगदी आपल्या घरामध्ये आई आपली कुटुंब प्रमुख वडील किंवा आपली आई यांच्याकडे जरी आपण मागे वळून काळजीपूर्वक पाहिलं ना, तर आपल्याला वाटतं की अरे यार, या लोकांमध्ये किती सारी कौशल्य आहे. आणि जसं मल्टीटास्किंगचं किल आहे, ते एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून ज्या वेगवेगळ्या भूमिका स्त्रिया बजावत असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे याचीच उदाहरणं आहे. एखादा कुशल कारागीर त्याला पाहिल्यानंतर त्याच्याकडे असणारं ठासून भरलेलं असलेलं कौशल्य अतिशय अवाक होतो आपण त्याच्याकडे पाहिल्यानंतर. आत्ताच मी लॉकडाऊनच्या काळात लाकडाची खेळणी एक आजोबा बनवत होते. अतिशय साधी त्यांच्याकडे जुन्या पद्धतीचे साहित्य होतं आणि छान लाकडाची खेळणी त्यांनी बनवली होती. मी माझ्या मुलासाठी एक ते घेऊन आलो. खरंच हे कौशल्याशिवाय शक्य नाही असं मला वाटतंय. आणि म्हणून अशी लोक आपल्या अवतीभोवती आहेत. सुर्वे सर, या सगळ्या गोष्टींना त्याला स्थान दिलं आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. येस, थँक्यू सुर्वे सर. सॉरी, मी तुम्हाला मध्येच थांबवलं. तुम्ही जे लाकडापासून ते बनवतात वस्तू वगैरे वगैरे, ते कौशल्य आहेच त्या वस्तू बनवण्याचं, पण त्यात आपण 4C मधलं कुठलं कौशल्य तुम्हाला दिसतं आहे, किंवा ते वस्तू बनवताना कुठलं कौशल्य लागू पडतं? क्रिएशन. येस, क्रिएटिव्हिटी हे कौशल्य असल्याशिवाय ते होऊ शकणार नाही. अगदीच. सो कुणी आणखीन एखादं उदाहरण सांगू शकताय? एक लास्ट उदाहरण घेऊयात आणि पुढे जाऊयात. ओके, हरकत नाहीये, पुढे जाऊयात आपण. तर आपण 4 कौशल्य पाहिली, 4Cs ज्याला आपण म्हटलं. तर ते 4Cs म्हणजेच 21st सेंचुरी स्किल्स किंवा 21व्या शतकातील कौशल्य आहे का? तेवढंच म्हणजे सगळं काय आहे का? तेवढंच म्हणजे 21व्या शतकातील कौशल्य आहेत का? त्यात काही आणखीन सहभाग होतो? याचं उत्तर म्हणजे हे तुम्हाला दिसते स्लाइड, ते आहे. तुम्ही इथे जसं बघू शकता की लिटरसी, सुरुवातीला आहे फाउंडेशनल लिटरसीज, कॉम्पिटन्सीज, कॅरेक्टर क्वालिटीज, असे 3 वेगवेगळ्या रंगांमध्ये घटक लिहिलेले आहेत. त्यातला फक्त एक घटक पाहिलेला आहे आपण, कॉम्पिटन्सीज म्हणजेच कौशल्य, क्षमता ज्याला आपण म्हणतो. असे ही 4 कौशल्य पाहिलेली आहेत. आता ही 4 कौशल्य व्यतिरिक्त लिटरसीज पण आहेत, कॅरेक्टर क्वालिटीज पण आहेत, पण हे एक आता जरी दिसत असले वेगवेगळे, तरी हे एकमेकाशी जोडलेलं आहे सदैव, ना की ते वेगवेगळं आहे. की क्रिटिकल थिंकिंग असेल तर लिटरसी नसणार आहे. लिटरसी आपण जसं सायंटिफिक लिटरसी आहे तिथे क्रिटिकल थिंकिंग नसेल तर नाही.
हे एकमेकाशी जोडलेलं आहे, मात्र आपल्या सोयीसाठी, एक अंडरस्टँडिंगसाठी हे वेगवेगळं इथं दाखवलं गेलेलं आहे. तर आतापर्यंत कॉम्पिटन्सीज बघितलेल्या आहेत. आता आपण पुढच्या भागामध्ये फाउंडेशनल लिटरसीज पाहणार आहोत. तर इथे तोच चार्ट आहे, फक्त टेबल स्वरूपात लिहिलेला आहे की क्षमता आहेत, साक्षरता आहेत आणि लाईफ स्किल, कॅरेक्टर क्वालिटीज ज्याला आपण म्हणू शकतो, तर अशा आहेत. तर या डिजिटल साक्षरतांमध्ये जसं बघू शकतो की डिजिटल ICT साक्षरता, माध्यम साक्षरता, माध्यम आणि माहिती साक्षरता, पर्यावरणीय, आर्थिक, नागरिक, वैज्ञानिक अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या साक्षरता आपल्याला इथे लिहिलेल्या दिसून येतात. आणि कॅरेक्टर क्वालिटीज मध्ये सुद्धा सामाजिक व भावनिक कौशल्य, पुढाकार घेण्याचं किंवा स्वतःची दिशा घेण्याचं, लवचिकता, अनुकूलता अशा वेगवेगळ्या पद्धतीची कॅरेक्टर क्वालिटीज सुद्धा आपल्याला इथे नमूद केलेल्या दिसून येत आहे. तर आज आपण त्यातला साक्षरता हा भाग बघणार आहोत. भविष्यवेधी साक्षरता कोणकोणत्या आहेत, जसं आर्थिक साक्षरता, नागरी साक्षरता, डिजिटल आणि माध्यम साक्षरता, पर्यावरणीय साक्षरता आणि आरोग्य साक्षरता, अशा 5 साक्षरता आपण पाहणार आहोत. तसं बघायला गेलं तर काही जण डिजिटल आणि माध्यम साक्षरता ह्या 2 वेगवेगळ्या साक्षरता आहेत असंही म्हणतात. त्याचं एक्सप्लेनेशन पण देतात, पण त्या फार जवळ आहेत, म्हणून आपण इथे एकत्रित स्वरूपात त्या बघत आहोत. सो ह्या 5 साक्षरता आपण आज पाहणार आहोत. आणि फक्त साक्षरता काय आहेत हे समजून नाही घेणार, तर त्या वर्गात कशा दिसतील, कशा पद्धतीने आपण बघू शकतो वर्गात, हे सुद्धा बघणार आहोत. तर ते कसं बघणार आहोत, तर पहिलं म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग एक्सपिरियन्स द्वारे, म्हणजेच कृती. आपला जो काही अभ्यासक्रम असेल, सिलेबस असेल, LOs असतील, म्हणजे अध्ययन निष्पत्ती ज्या आहेत आपल्या, त्यानुसार आपण एक सेकंड, त्यानुसार आपण त्या प्रोजेक्ट बेस जो काही एक्सपिरियन्स देणार आहोत त्याची जोडणी घडून आणू शकतो. मग याच्यात सगळ्यात महत्वाचं काय, तर विद्यार्थ्यांचा पुढाकार असतो. उदाहरण दाखल म्हणून अहवाल, सर्वेक्षण अशा गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत. प्रवीण सर, ऍडमिट करून घ्याल का वेळोवेळी तुम्ही? थोडस जरा मध्ये मध्ये ते डिस्टर्ब होतं. मी त्याच्यावर ऍडमिट करून घ्यायला गेलो की अडचण येत आहे. नाही, ते थोडासा माझा इश्यू होतोय. मी करेन ऍडमिट होत नव्हतं. दीपाली मॅमना को होस्ट करा, सोबतच हो. विनू देखील आहेत, त्यांना देखील को होस्ट केलं तर थोडं मदत होईल. ओके, आपण पुढे जाऊयात. तर पहिला प्रकार बघणार आहोत की वर्गात बघण्यासाठी की प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. दुसरा काय आहे की प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग, की एखादी समस्या येत असते, मग ते आपली विद्यार्थ्याची स्वतःची वैयक्तिक असू द्या किंवा सामाजिक असू द्या, अशा वेगवेगळ्या समस्या आहेत. त्या समस्यांचं निराकरण करणं, निराकरण करण्यासाठी विचार करणं, संवाद, आणि ती समस्या ऍक्च्युअल मध्ये सोडवणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं कौशल्य लागेल असं प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग एक्सपिरियन्स देखील आपण बघणार आहोत. वर्गात त्या साक्षरता कशा दिसतील हे देखील बघणार. आणि तिसरं आहे डिझाईन बेस्ड. तर इथे डिरेक्टली कम्युनिटीची किंवा इतरांशी संबंध नसला तरी थोडस एक काहीतरी निर्माण होणार आहे, काहीतरी प्रोडक्ट तयार होणार आहे जे आपण आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून अनुभवू शकतो. असं डिरेक्टली प्रोडक्ट, असं काही प्रत्यक्ष असं नाही की ती वस्तूच असेल, एखादा रिपोर्ट असेल, एखादा आराखडा असेल तयार केलेला, अशा पद्धतीच्या देखील निर्मिती असू शकते. याच्यात काय प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ती समजावून घेणं, ती एक्सप्लेन करणं, ती समोरच्याला सांगणं, त्याच्यात कोणकोणती कार्य आहेत ते सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. इथे डिरेक्टली इतरांशी संबंध नसला तरी ते डिझाईन आहे ते इतरांसाठी आपण तयार करत असतो, स्वतःसाठी तयार करत असतो, सोबतच ते इतरांसाठी सुद्धा तयार करत असतो. सो ह्या 3 प्रकारे आपण वर्गात कसं दिसणार आहेत या साक्षरता हे समजून घेणार आहोत. तर पहिली साक्षरता आहे आर्थिक साक्षरता. आर्थिक साक्षरता म्हणजे काय, की मग वेगवेगळ्या जसं वैयक्तिक लेवलवर किंवा सामाजिक पातळीवर आपल्याला वेगवेगळ्या आर्थिक प्रक्रिया असतात, त्या प्रक्रिया समजून घेणं. सामाजिक जीवनात आर्थिक समस्या येत असतात वेगवेगळ्या, आपल्या वैयक्तिकच नाही, कुटुंब असेल, शेजारी पाजारी असतील, वस्ती असेल, गाव असेल,
या पातळीवर वेगवेगळ्या समस्या असतात, आर्थिक समस्या, त्या समजावून घेणं, त्याच्यावर फोकस करणं हे आर्थिक साक्षरताचं उद्दिष्ट आहे. योग्य आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता. आर्थिक बाबतीत सगळे विचार करत असतील, सगळ्यांना समजत असतील, पण निर्णय घेणं हे वेगळं कौशल्य आहे, वेगळी क्षमता आहे. सगळ्यांनाच निर्णय वैयक्तिकरित्या सुद्धा, फॉर एक्झाम्पल मोबाईल घेणं, मग मी 10,000चा घेऊ का 20,000चा घेऊ का 30,000चा घेऊ, हा घेऊ का तो घेऊ, मला आवडलाय पण मग पैसे जातील, मग कमी हलका घेऊ का, अशा पद्धतीचे विचार आपल्या मोठ्यांच्या मनात देखील येतात. तर ते कौशल्य अधिक डेव्हलप करण्याची, अधिक विकसित करण्याची गरज आहे आपल्याला देखील, सर्वांना देखील. तर हे एक वेगळी क्षमता आहे. ती क्षमता ही आर्थिक साक्षरता या अंगाने आपण पाहतो, आर्थिक साक्षरतेमध्ये पाहतो. वेगवेगळ्या आर्थिक बाबतीत नोकऱ्या, उद्योगधंदे असतीलच, पण उद्योजकता कौशल्य, स्वतः काहीतरी उद्योग सुरू करणं, याला बढावा देणं किंवा तो विकसित करणं, हे देखील आर्थिक साक्षरताचं उद्दिष्ट आहे किंवा त्याचा अर्थ आहे. आर्थिक बाबतीत आपण जसं म्हटलं की वेगवेगळी प्रक्रिया समजून घेणं, मग त्याच्यात काय असेल, उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत, कर आकारणी कशी होते, बचत करावी तर कशी करावी, किती करावी, कर्ज आहे आपलं तर कर्जाचं संकट कसं ओळखावं, किती कशा पद्धतीने कर्ज रिफंड करावं, वेगवेगळे सामाजिक पातळीवर बचत गट असतात, विमा असतात, सामाजिक पातळीवर सोसायटी, आपण ग्राम लेवलवर सोसायटी वगैरे असे बघतो, त्यांचे व्यवहार कसे चालतात, तिथे कशा पद्धतीने अधिक प्रभावीपणे व्यवहार चालू शकतो, मला काही पैसे सेव्ह करायचे आहेत तर गुंतवणूक कशी करावी, कुठे करावी, किती मुदतीसाठी करावी, वगैरे वगैरे वगैरे. अशा सर्व प्रकारचं जे आर्थिक नियोजन असतं ते समजणं, ते येणं, तशी क्षमता विकसित होणं म्हणजे आर्थिक साक्षरता आहे. तर ही साक्षरता फक्त आपण लिटरसी किंवा आपण ज्याला भाषेची साक्षरता म्हणतो इथपर्यंत न घेता आर्थिक साक्षरता कशी ब्रॉड आहे यावर आपण थोडासा फोकस करूया. तर हा झाला आर्थिक साक्षरतेचा अर्थ किंवा त्याच्यात काय आहे हे झालं. आता ते वर्गात आता तुम्ही म्हणाल की हे तर आधी अर्थशास्त्र नावाचा विषय होताच की, मग याच्यात त्याच्यात काय संबंध आहे किंवा काय फरक आहे. तर नक्कीच फरक आहे, तो आपण समजावून घेऊया. तर अर्थशास्त्रात काय होतं की सामाजिक किंवा जागतिक पातळीवरील आर्थिक सिद्धांत काय आहेत त्याचं ज्ञान वाढवण्यावर अधिक भर असलेला आपल्याला दिसून येतो. अर्थकारणाशी जोडलेल्या संकल्पना असतात, संज्ञा असतात, त्या संज्ञा समजून घेण्यावर जास्त भर आपल्याला अर्थशास्त्रामध्ये मिळतो. इकडे आर्थिक साक्षरतामध्ये काय घडतं की आर्थिक निर्णय घेणं, आपल्या वेगवेगळ्या आर्थिक बाबींचं व्यवस्थापन करणं, याचं कौशल्य विकसित करण्यावर आर्थिक साक्षरतेत भर आहे. फक्त वैयक्तिक नाही तर सामाजिक पातळीवरच्या सुद्धा, सामाजिक जीवनातल्या सुद्धा आर्थिक समस्या आहेत. कोणाच्या, इतरांच्या, शेतकऱ्यांच्या असतील, माथाडी कामगारांच्या असतील, वीट मजूर कामगारांच्या असतील, बिझनेसमॅनच्या आर्थिक समस्या असतील, अशा वेगवेगळ्या लोकांच्या समस्या काय असतात, कशा असतात त्या समजून घेणं, त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं, हे एक स्टेप पुढे जाऊन आर्थिक साक्षरतेचं उद्दिष्ट असतं. आणि सगळ्यात महत्वाचं वास्तविक जीवनावर अधिक भर असतो. मला काय उपयोगी पडेल, माझ्या आसपास असलेल्या, भोवताली असलेल्या समाजाला काय उपयोगी पडेल, असं अर्थकारण समजून घेणं, त्याचं नियोजन करणं आणि निर्णय घेणं, या सगळ्या प्रक्रिया आर्थिक साक्षरतेत असतात. उलट आपल्याला अर्थशास्त्रात थोडस लिमिटेड स्वरूपात, ते काही गरजेचं नाहीये असं आपण अजिबात म्हणत नाहीये, परंतु ते थोडस लिमिटेड स्वरूपाचं आहे. म्हणून आपण जास्त आर्थिक साक्षरतेवर फोकस केला तर या अर्थशास्त्राच्या गोष्टी देखील कव्हर होतीलच, सोबतच विद्यार्थी आपले खूप पुढे जातील आर्थिक दृष्टिकोनातून. आता हे झालं समज किंवा साक्षरता म्हणजे काय, समज झाली त्याची, सोबतच फरक काय आहे अर्थशास्त्र, आता करंट सिच्युएशन मध्ये आपण शिकवतो आहे तो फरक झाला. पण हे वर्गात कसं दिसेल, तर त्यासाठी आपण 3 प्रकार बघितले होते. पहिला प्रकार होता लर्निंग एक्सपिरियन्स होता विद्यार्थ्यांसाठी की प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. तर त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे इथे, सर्वेक्षणाचं उदाहरण आहे की परिसरातील एखाद्या बँकेला भेट देऊन मुलांसाठी असलेल्या उपलब्ध योजनांबाबत माहिती गोळा करा. मुलांसाठी कोणत्या योजना आहेत ते नाही, उपलब्ध कोणत्या आहेत.
चालू परिस्थितीत कोणत्या आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीचं त्यांना प्रत्यक्ष बँक व्हिजिट करून सर्वेक्षण करायचं. तर हा प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग एक्सपिरियन्स विद्यार्थ्यांना आपण आर्थिक साक्षरतेच्या अनुषंगाने देऊ शकतो. दुसरं आहे प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग, समस्या. त्याच्यात काय उदाहरण दिलेलं आहे की तुमच्या घरच्या मोठ्यांना सरकारी आर्थिक योजनांविषयी फार कमी माहिती आहे, त्यांना तुम्ही कसे जागरूक कराल. तर इथे प्रॉब्लेम आहे की त्यांना माहिती नाहीये. मग आपण स्वतः गोळा करणं, त्यांच्याशी कम्युनिकेट करणं, त्यांना पटवून देणं, या सगळ्या गोष्टी आपण त्या समस्या निराकरणासाठी वापरू शकतो. पण समस्या आपण त्यांच्या समोर मांडू शकतो आर्थिक साक्षरतेच्या अनुषंगाने. तिसरं आहे डिझाईन बेस्ड लर्निंग. म्हणजे काय, प्रत्यक्ष काहीतरी डिझाईन करायचं आहे, निर्मिती करायची आहे कशाची तरी. तर तिथं काय म्हटलेलं आहे की उदाहरण दिलेलं आहे की तुमच्या मोठ्या भावाला ना चहाची टपरी काढायची आहे. उपलब्ध भांडवल, व्यवसायासाठी आवश्यक गरजा आणि संभाव्य उत्पन्न यांचा विचार करून या तिन्हींबाबत अंदाजपत्रक तयार करा. बघा हे किती मोठ्या लेवलवर जाऊन करायचं विद्यार्थ्यांना. बिझनेस ओपन करण्यासाठी डिझाईन तयार करायचं प्रॉपरली, आणि त्यासाठी या वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तर इथे आपण 3 वेगवेगळ्या प्रकारचे लर्निंग एक्सपिरियन्स पाहू शकतो. अध्ययन अनुभव ज्याला मराठीत म्हणून ते पाहू शकतो. हे फक्त उदाहरणादाखल आहे. हे काय हेच करायला पाहिजे असं नाही, उदाहरणादाखल आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक लर्निंग एक्सपिरियन्स, अध्ययन अनुभव आपण डिझाईन करू शकतो स्वतः. हे तर झालं. सोबतच मी सुरुवातीला म्हटलं होतं की साक्षरता, कॅरेक्टर क्वालिटीज आणि कौशल्य ही वेगवेगळी नाहीये, ते एकमेकांशी कुठेतरी कनेक्टेड आहेत. कौशल्य आपल्याला सगळीकडे दिसतात. प्रत्येक साक्षरतेमध्ये वेगवेगळ्या अनुभवांमध्ये कौशल्य दिसू शकतात. इथे 3 लर्निंग एक्सपिरियन्स दिसलेले आहेत. आपणा सर्वांना सांगायचं आहे की यामध्ये कुठलं 4C दिसत आहे, कोणतं 4C दिसत आहे, इथे कोणतं 4C मधलं कोणतं कौशल्य दिसत आहे, इथं 4C मधलं कोणतं कौशल्य दिसत आहे. आपण एक 10 सेकंद 15 सेकंद विचार करूया आणि मग या साक्षरतेच्या अनुषंगाने कोणकोणती कौशल्य वापरली जातात, वापरण्याची गरज आहे हे दिसून येतं. तर तुम्ही शेअर करू शकता. श्वेता पाटील मॅम म्हणतात क्रिटिकल थिंकिंग पण कुठल्या अध्ययन अनुभव आहे? हे 3 अध्ययन अनुभव आहेत, त्यातला कुठला अध्ययन अनुभव? आपण सांगू शकाल कोणी? आता 4C माहिती आहेत आपल्याला, क्लिअर स्पष्टता आहे. आपण विचार करायला पाहिजे की इथे कुठलं 4C वापरलं जाते. रेज हँड करू शकता तुम्ही, अनम्यूट होऊन बोलू शकता. कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग. भागवत बनगे सरांनी हात वरती केलाय, मी त्यांना रिक्वेस्ट करेन की ते अनम्यूट होऊन बोलू शकतात. मी त्यांना अनम्यूट होण्याची रिक्वेस्ट पाठवलेली आहे. ओके, थँक्यू सर. यामध्ये जे 3 उदाहरणं सांगितलेले आहेत किंवा 3 वर्क सांगितलेले आहेत, सर्वेक्षण बेस्ड, त्यानंतर प्रॉब्लेम बेस्ड आणि डिझाईन बेस्ड. यामध्ये सर्वेक्षण या संदर्भात जर म्हणाल तर मी कम्युनिकेशन असं दिलेलं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही बँकेत जाता आणि लहान मुलांसाठी सध्या उपलब्ध असणाऱ्या योजनांची माहिती गोळा करण्यासंदर्भात बँकेत चौकशी करता, तेव्हा तुमचं कम्युनिकेशन स्किल तिथं डेव्हलप होत असतं. तुम्ही त्या सर्वांशी चर्चा करता आणि त्यातून आपल्याला उपयुक्त असलेली माहिती जमा करता. त्याबरोबर इतरही स्किल आहेत, परंतु मी एक उदाहरण आणि त्याला संबंधित असलेलं स्किल सांगून थांबतो. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. असंच आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करूया, ऍप्ट पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करूया. वासुदेव राज पुरोहित सरांनी हात वरती केलेला आहे, मी त्यांना देखील विनंती करेन तुम्ही शेअर करू शकता. हा सर, नमस्कार. नमस्ते सर. हा सर, मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या याच्यामध्ये एक चिकित्सक विचार असणे आवश्यक आहे. कारण त्याला हे सगळं ज्या वेळेला माहिती
गोळा करायची आहे माहिती किंवा त्या एक डिझाईन तयार करायचं आहे, तर त्या डिझाईन तयार करताना चिकित्सक विचारांची खूप गरज आहे. दुसरं असं की त्याला बँकेला भेट द्यायचं आहे, तर तिथे त्याला कम्युनिकेशनची गरज आहे. कारण त्या योजना विचारणे, त्याच्याबद्दलची माहिती घेणे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी याची गरज आहे. आणि सर्जनशीलतेची सुद्धा तितकीच गरज आहे, कारण त्याला नवीन काहीतरी करायचं आहे आता. नवीन एक जे काही डिझाईन तयार करायचं असेल किंवा ज्या काही त्याच्या समस्या सोडवायच्या असतील आणि त्याच्यासाठी भांडवल उपलब्ध करणे वगैरे व्यवसाय, ह्या सगळ्यासाठी त्याला त्या सर्जनशीलतेची गरज आहे की कशा पद्धतीने त्यानं ते योजना राबवावी किंवा कशा पद्धतीनं ते सगळं करावं. तर मला वाटते त्यातले जे 4ही टप्पे आहे अध्ययन कौशल्याचे, हे कुठे ना कुठे त्याला करावे लागणार आहे. पण ते वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या ज्या दिलेल्या आहेत तीनही त्या सर्वेक्षण, समस्या आणि डिझाईन, या तीनही ठिकाणी हे लागू होणार आहेत. त्याला त्या त्या ठिकाणी तो आपोआप त्या उपयोगात येतील त्याच्या. अगदीच अगदीच अगदीच. धन्यवाद सर. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. सुनील सर सुद्धा म्हणतात क्रिटिकल थिंकिंग. क्रिएटिव्ह. दीपेश सर म्हणतात कम्युनिकेशन. संदीप कदम सर म्हणतात क्रिटिकल थिंकिंग कोलॅबोरेशन. क्रिएटिव्हिटी धुळ्यावरून सतीश काकड सर म्हणतायत. बँक मध्ये कम्युनिकेशन लागेल असं भागवत जगताप सर म्हणतायत. नाशिकवरून भोई सर असं म्हणतात की कम्युनिकेशन वगैरे वगैरे. असे खूप सारे रिस्पॉन्सेस आलेले आहेत. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तायडे सर काय म्हणतात, प्रथम तो रस घेतो, योजनांनी फरक साम्य समजून घेतो व आयुष्याशी संबंध जोडतो. डेफिनेटली सर. सो हे क्रिटिकल थिंकिंग वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी आपल्याला खूप या तीनही लर्निंग एक्सपिरियन्स मध्ये वापरता येऊ शकतात, वापरण्याची गरज लागू शकते. आतापर्यंत आपण आर्थिक साक्षरता याबद्दल आपण जाणून घेतलं आहे. आपण पुढे जातो आहोत. पुढची साक्षरता आहे नागरी साक्षरता. आता नागरी साक्षरता म्हणजे काय, तर नागरी जीवनात भाग घेण्याची क्षमता. तुम्ही म्हणाले याच्यात नवीन काय आहे, सगळेच तर घेतात, पण नागरी जीवन म्हणजे सामाजिक जीवन, ह्याच्यात वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात. त्या इव्हेंट्स मध्ये प्रोएक्टिव्हली सहभागी होणं ही एक वेगळी क्षमता आहे. प्रत्येकालाच ते जमेल असं नाही. सो आपल्या विद्यार्थ्यांना ते जमणं, तसे क्षमता येणं, क्षमता विकसित होणं गरजेचं आहे नागरिक साक्षरतेच्या अनुषंगाने. दुसरं आहे की नागरी जीवनात सहभाग घेतल्यानंतर योग्य नागरी म्हणजे सामाजिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित होणं, सोबतच त्या निर्णयामुळे माझ्यावर, समाजावर किंवा संपूर्ण समाजावर काय परिणाम होईल याचा विचार देखील करता येणं, त्याच्या परिणामाचा अंदाज बांधता येणं, हे देखील नागरी साक्षरतेच्या दृष्टीने आहे. अन्यथा बऱ्याचदा होतं, जसं सरांनी सांगितलं की रिक्षावाल्याचं उदाहरण सांगितलं होतं की ते पैसे सापडले तर मला पैसे मिळाले इथपर्यंत नाही विचार, तर इतरांना त्याचा काय परिणाम होईल ह्याचा देखील विचार करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण असं होतं की भिंतीवर लिहिलेलं असतं कोपऱ्या कोपऱ्यावर जिन्यांमध्ये, थुंकू नका, पण थुंकलं जातं तरी देखील. त्या लोकांना वाचता येत नाही का वाचलेलं समजत नाही असं आहे का? नाही, समजतं, वाचलेलं समजतं. भाषेची साक्षरता या अनुषंगाने ते आहेत, ओके, पण नागरी साक्षरता की मी थुंकल्याने इतरांना कसा त्रास होईल त्याचा, हा जो विचार आहे तो विचार नाहीये. तो विचार येणं म्हणजेच नागरी साक्षरता आहे. स्थानिक किंवा जागतिक पातळीवर कोणकोणती कर्तव्य आहेत माझी समाजाची, आणि त्यांचे हक्क कोणते आहेत, कर्तव्य हक्क कोणते आहेत, त्यांची अंमलबजावणी. आता कर्तव्य हक्क हे तर आपल्याला नेहमीच्या शिक्षणामध्ये करत असतात. गोळे सर तुमचा माईक अनम्यूट होतोय वारंवार. तुम्हाला काही बोलायचं असेल तर आपण नक्कीच संधी देऊ पुढे. कर्तव्य हक्क कोणते आहेत, सोबतच त्याची अंमलबजावणी कशी करायला हवी, कधी करायला हवी, या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे नागरी साक्षरता आहे. याविषयीची समज निर्माण करणं म्हणजे नागरी साक्षरता आहे. मग नागरी समस्या सोडवणं, सामाजिक विकासासाठी नागरी सहभाग काय महत्वाचा आहे, या सगळ्या गोष्टी नागरी साक्षरतेत सांगितल्या जातात. बऱ्याचदा असं आपल्याला माहिती असतं
की लहानपणापासून एक झाड लावलं तर बाबा प्रदूषण कमी होईल, किंवा मी कचरा गोळा केला, स्वच्छता वगैरे ह्या सगळ्या कचरा गोळा केला तर सगळ्या समाजाला फायदा होईल त्याचा, हे माहिती आहे आपल्याला. पण सहभाग घेतला तर काहीतरी होईल, फक्त विचार करून फायदा नाही. हे अंमलबजावणी किंवा ऍक्च्युअल वागणं तसं पद्धतीचं हे जास्त नागरिक साक्षरतेत बिंबवलं जातं. तर ही नागरिक साक्षरता आहे. आता परत पुन्हा एकदा तुम्ही म्हणाल की नागरिक शास्त्र हा नावाचा विषय आपण शिकवतो आहे, तर त्यात या गोष्टी कव्हर होत नाहीयेत का, त्याचा याचा काही संबंध आहे का, फरक आहे का, या गोष्टी देखील आपण समजून घेऊया. तर एकीकडे आहे नागरिक शास्त्र आणि दुसरीकडे आहे नागरिक साक्षरता. तर नागरिक शास्त्रामध्ये काय होतं की माणसांची किंवा मनुष्य नागरिकाची काय काय अधिकार आहेत, जबाबदाऱ्या काय आहेत, कुठल्या कुठल्या प्रशासकीय संस्था आहेत, लोकशाहीची प्रक्रिया कशी असते की 18 वर्षानंतर मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो, एवढे एवढे उमेदवार असतात अमक्या अमक्या बॉडीमध्ये वगैरे वगैरे, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळवणं, त्याचा प्रसार करणं हे नागरिक शास्त्रातून घडत असतं. मी हे महत्वाचं नाही असं अजिबात म्हणत नाही, ते ज्ञान देखील तितकंच महत्वाचं आहे, पण त्याचा फोकस त्या ज्ञानावर जास्त असतो. नागरिक जीवनातल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रक्रिया समजावून घेणं, त्याचे सैद्धांतिक पैलू काय आहे हे समजून घेण्यावर जास्त भर असतो. तर नागरिक शास्त्रात आपल्याला अशा पद्धतीचा भर असलेला दिसून येतो. उलट त्याच्या वेगळं काही नागरिक शास्त्र साक्षरते दिसतं तर राज्यकारभाराची प्रक्रिया समजावून घेणं, ते विकसित करणं, या सगळ्या गोष्टी नागरिक साक्षरतेत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर मी एका शाळेत असं बघितलं की तिथं ऍक्च्युअल मध्ये इलेक्शन होतं, वर्गामध्ये ऍक्च्युअल मध्ये निवडणूक होते, ऍक्च्युअल मध्ये ते मतदार उभे राहतात, सेक्रेटरी वगैरेच्या पदासाठी जे पद असेल त्याच्यासाठी ते काय त्याला म्हणतात, उमेदवार असतात, आणि ते उमेदवार वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना जाऊन कन्व्हिन्स करतात की मला मतदान द्या वगैरे वगैरे, अशा सगळ्या प्रोसेस घडली जाते. तर हे सगळं प्रोसेस घडणं म्हणजे लोकशाही समजणं आहे. फक्त मतदानाचे अधिकार या वेळेस आहेत किंवा या या सगळ्या गोष्टी आहेत लोकशाहीमध्ये हे समजणं म्हणजे नागरिक साक्षरता नव्हे. तर थोडासा ब्रॉडर विचार आहे नागरिक साक्षरतेमध्ये. पुढे असं म्हटलेलं आहे की राजकीय, प्रशासकीय व संविधानिक प्रक्रिया समजून सामाजिक कल्याणासाठी सक्रिय सहभाग घेण्याचं कौशल्य. सामाजिक कल्याणासाठी या सगळ्या गोष्टींचा वापर कसा करता येईल, या सगळ्या गोष्टी घडणं हेच नागरिक साक्षरतेचं उद्दिष्ट आहे. मग वेगवेगळ्या संस्कृती असते, आपला इतिहास असतो, त्या सगळ्या इतिहासाचं, संस्कृतीचं परीक्षण करून, स्वतः परीक्षण करून नागरी आणि लोकशाही या तत्वांच्या संदर्भात स्वतःचा वैयक्तिक आवाज व दृष्टिकोन विकसित करणं. आता स्वतःचा आवाज म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने मला माझा विचार डेव्हलप करायचा आहे, दृष्टिकोन करायचा आहे, सोबत आवाज देखील डेव्हलप करायचा. म्हणजे काय की उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यामध्ये, मुंबई सारख्या शहरामध्ये बघा वेगवेगळ्या गाड्या खूप जाताना दिसतात, तर बऱ्याच गाड्यांमध्ये खूप धूर येत असतो, तरी देखील त्या गाड्या चालू असतात. मी सरकारी गाड्या देखील अशा बघितलेल्या आहेत ज्याच्यात धूर येतो. ते प्रदूषण करवत आहे, त्याच्यामुळे त्रास होतोय, किंवा ती गाडी पास करत असताना त्याच्याबद्दल अरे काय चाललंय हे कळतच नाही, अशाच पद्धत आहे, सिस्टमच खराब आहे वगैरे वगैरे वगैरे, अशा गोष्टी करणं ही नागरिक साक्षरता नाही. तर त्याच्यावर सोल्युशन शोधणं, जाऊन त्या पर्टिक्युलर ड्रायव्हरशी किंवा त्या वाहन चालकाशी, वाहन मालकाशी बोलणं, सोबतच सरकारी असेल किंवा कुठले दुसऱ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल तर त्या ट्रान्सपोर्ट सोबत जाऊन कम्युनिकेट करणं, स्वतःचा आवाज उठवणं त्या विरोधात, त्याच्या मध्ये बदल होण्यासाठी, हे म्हणजे नागरिक साक्षरता आहे. तर इतका ब्रॉडर विचार ह्या नागरिक साक्षरतेत केला जातो. अगदीच सुर्वे सर चॅटमध्ये लिहित आहेत की वेगवेगळे नियम आपण पाहत असतो, नियम पाळणं, गाडी वगैरे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण एक माणूस म्हणून आपण समाजासाठी उभं राहतो का, ते नियम आहेत, सामाजिक नियम आहेत, त्याचं पालन आपण स्वतः करतो का, इतरांना देखील
नियमांचं पालन करायला लावतो का, म्हणजे नागरिक साक्षरता. तर हा जो फरक आहे मुख्यत्वे नागरिक शास्त्र आणि नागरिक साक्षरता हा आपण समजून घेतला पाहिजे. आता हे वर्गात कसं दिसेल, पुन्हा 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे, कुठली पद्धत आहे पहिली, किंवा मागे पुढे झालं तरी चालेल, आपल्याला काही क्रम नाही त्याच्यात लागायचा. पण आपण लर्निंग एक्सपिरियन्स 3 प्रकारचे बघतो आहे. कुठले कुठले? प्रोजेक्ट बेस्ड अगदी बरोबर सर, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. अजून दुसरी? प्रॉब्लेम बेस्ड प्रॉब्लेम बेस्ड, अगदी बरोबर आहे. प्रॉब्लेम बेस्ड आणि शेवटची डिझाईन बेस्ड लर्निंग डिझाईन बेस्ड. डिझाईन बेस्ड लर्निंग. येस येस, अगदी बरोबर आहे. थँक्यू सर्वांचे खूप खूप धन्यवाद. राऊत जयू राऊत यांनी देखील प्रोजेक्ट प्रॉब्लेम बेस्ड आणि डिझाईन बेस्ड असं चॅट मध्ये लिहिलं आहे, त्यांचे देखील धन्यवाद. शेअर करणाऱ्यांचे पण धन्यवाद. तर त्यातला पहिला आहे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. ह्याचं जे उदाहरण इथे दिलेलं आहे ते सर्वांसाठी कोण वाचून दाखवेल का? आणि त्याच्यात 4C मधलं कुठलं काही कमी इंटर कनेक्शन दिसून येत आहे का ते देखील शेअर करा. सर्वांसाठी वाचून दाखवायचं आहे. हा सर, वाचतोय मी. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग यामध्ये सर्वेक्षण दिलेलं आहे. तुमच्या परिसरातील किमान 20 लोकांची मुलाखत घेऊन ते मतदान करताना कोणत्या बाबींच्या आधारावर मतदान करतात हे जाणून घ्या, त्याचे विश्लेषण करा. आणि पुन्हा एकदा इथं मुलाखत घेण्याचं कौशल्य विकसित होणार आहे. अर्थातच कम्युनिकेशन हे प्राधान्यानं विकसित होणार आहे आणि त्याबरोबरच इतर स्किलही डेव्हलप होणार आहे. थँक्यू सर. धन्यवाद सर. न बोललेल्यापैकी कोणी, आपण सर्वांनी बोलणं, सहभाग घेणं, तुमचे विचार प्रदर्शित करणं खूप गरजेचं आहे. सामाजिक स्पेस आहे खरं तर, हा प्रोफेशनल व्यावसायिक स्पेस आहे. त्या स्पेसमध्ये आपल्याला येणं, ती कौशल्य विकसित होणं गरजेचं आहे. विकसित आहेत आपली सर्वांची, फक्त आपण प्रोएक्टिव्हली करत नाही. सो आतापर्यंत न बोललेल्यापैकी कुणी पुढचं उदाहरण वाचून दाखवेल? पायके सरांनी हात वरती केलेला आहे, खूप खूप धन्यवाद पायके सर. सचिन पायके सर. प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग. समस्या, तुमच्या परिसरात मुलांसाठी मोकळी जागा उपलब्ध नाही. जी जागा आहे ती असुरक्षित आहे. परिसरातील मोठ्यांशी स्थानिक प्रतिनिधींसमोर ही समस्या मांडा आणि उपाय शोधण्यात मदत करा. याच्यात 4C चं कनेक्शन वगैरे काय दिसतंय का सर? सर म्हणतात कोलॅबोरेशन, कम्युनिकेशन, क्रिएटिव्ह थिंकिंग. तुकाराम सर, तुमचा आवाज नाही येत आहे. माझा आवाज येत नाहीये का? हा, आता येतोय. मगाशी येत येस येस, ओके. याच्यात कुठले कुठले मुद्दे दिसत आहेत? कुठली कुठली कौशल्य वापरली जाऊ शकतात? यात कोलॅबोरेशन आणि कम्युनिकेशन हे म्हणजे प्रामुख्याने येऊ शकेल, कारण की जी जागा असुरक्षित आहे तिला आपण सुरक्षित करू शकतो ना सर. जर कोलॅबोरेशन असलं, एकत्रित जर सगळ्यांनी ठरवलं आणि परस्परांमध्ये कम्युनिकेशन केलं तर मे बी पॉसिबल होऊ शकतं ते. येस, डेफिनेटली. थँक्यू मॅम. मी थोडासा फोकस करेन, जेव्हा प्रॉब्लेम बेस्ड असतं, प्रॉब्लेम असते, समस्या, आणि समस्येचं निराकरण असतं, तेव्हा सगळ्यात ऑब्वियस येणारं वापरलं जाऊ शकणारं कौशल्य म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंग शिवाय प्रॉब्लेम आहे तिचं विश्लेषण करणं, आपण जे त्याचे मुद्दे पाहिले होते तिचं विश्लेषण करणं, ते समजून घेणं आणि मग त्याचा सोल्युशन शोधणं आणि त्याचा परिणाम देखील शोधणं, परिणामाच्या अनुषंगाने सॉल्युशन शोधणं, हे क्रिटिकल थिंकिंगचं जे गुणवैशिष्ट्य आहेत ती वापरणं खूप गरजेचं आहे इथे. डेफिनेटली चॅटमध्ये देखील तुम्ही कंटिन्युअसली पार्टिसिपेट करत आहात. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुढचा प्रकार डिझाईन बेस्ड लर्निंग. पवन पाटील सरांनी हात वरती केलेला आहे. सर, तुम्ही वाचू शकता, प्लीज वाचा. हॅलो, आवाज येतोय सर?
तुमच्या परिसरातील सर्व मुले शाळेत यावीत यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन करा. तुकाराम सर, आवाज येत नाही तुमचा. हा, आता याच्यात कुठलं दिसतंय सांगू शकाल का सर? पवन पाटील सर, कोणतं 4C वापरलं जाऊ शकतं? अरे बापरे. कम्युनिकेशन, कोलॅबरेशन. कोलॅबरेशन. सर या ठिकाणी क्रिएटिव्हिटी कंपॅन्शनचं सुद्धा एक, जसं आता सरांनी सांगितलं, सुर्वे सरांनी, तदानुभूती असा. कारण की आम्ही गेल्या वर्षापासून जेव्हा लॉकडाऊनचा करतो आहोत, तर खऱ्या अर्थाने आम्ही विद्यार्थ्यांच्या गावापर्यंत, पाड्यापर्यंत गेलेले आहोत. आणि मग आपल्याला शाळेत राहून त्यांच्या तिथली परिस्थिती जाणीव नव्हती, परंतु ऍक्च्युअल जेव्हा आता आम्ही घरी गेलो तर खरंच त्यांच्याकडे काय सुविधा आहेत, घरची परिस्थिती कशी आहे, त्यांचं इतर बॅकग्राऊंड कसं, या सर्व गोष्टींचा विचार त्या ठिकाणी झाला. आणि मग आपल्याला असं म्हणता येईल की त्यांच्या ठिकाणचा त्यांचा विचार करता आला खऱ्या अर्थाने. म्हणजे तदानुभूती हा एक कम्पेन्सेशनचा जो एक आहे, ते सुद्धा स्किल या ठिकाणी आपल्याला वापरता येईल असं मला वाटतं. थँक्यू सर. डेफिनेटली. थँक्यू व्हेरी मच सर. खूप छान एक्सपिरियन्स, छान उदाहरण दिलं तुम्ही. प्रत्यक्ष अनुभवाचा काय परिणाम असतो आणि कशा पद्धतीने आपण तिथे अंडरस्टँडिंग किंवा वेगवेगळं कौशल्य जागृत होतं. तर आता या तिन्ही प्रकारच्या कौशल्यांमध्ये कशा पद्धतीची तिन्ही प्रकारच्या लर्निंग एक्सपिरियन्स मध्ये कशा पद्धतीची कौशल्य वापरली जात आहेत हे तुमच्या पक्क लक्षात आलेलं आहे. सो आपण पुढे जाऊयात. पुढची साक्षरता आहे डिजिटल आणि माध्यम साक्षरता. ही म्हणजे काय? तर डिजिटल माध्यमांद्वारे माहिती मिळवणे आणि तिचे मूल्यांकन करणे, ही साक्षरता आहे का? ही साक्षरता का? हा मुद्दा काय म्हणतोय, तर डिजिटल माध्यम तर आहेत आपल्याकडे, पण आपल्याला हवी ती माहिती हव्या त्या वेळेस आपण मिळवू शकतोय का, तिचं मूल्यांकन करू शकतोय का, वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी या साक्षरतेमध्ये येतात. आता माहिती मिळवली, तिचं मूल्यांकन केलं, मूल्यांकन केल्यावर झालं का? तर नाही, त्याच्यावर आपलं स्वतःचं मत बनवणं हे तितकंच गरजेचं आहे. मिळवलेली जी माहिती आहे किंवा आपल्याला कधी कधी आपसूक माहिती मिळते, त्याच्यात तथ्य काय आहे आणि त्याच्यात मत काय आहे, याच्यात तफावत काय आहे, हे सगळं ओळखणं म्हणजे ही डिजिटल माध्यम साक्षरता आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या व्हॉट्सअपवर खूप सारे मेसेजेस येतात, खूप साऱ्या बातम्या येतात, पण त्या तितक्या किती खऱ्या आहेत, त्याच्यात किती मतं आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ओळखणं खूप गरजेचं असतं. उदाहरण सांगायचं तर मागच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा दुसरी लाट खूप बूमवर होती, तेव्हा त्या व्हॉट्सअपवर यायच्या बातम्या की हे करा, हा उपाय करा, म्हणजे कोरोना निघून जाईल, तो उपाय करा म्हणजे कोरोना निघून जाईल, लिंबू नाकात सोडा म्हणजे निघून जाईल, वगैरे वगैरे. आणि त्यालाच लोक तथ्य मानायची आणि त्याच्यानुसार वागायची. मी अजिबात म्हणत नाही की त्याच्यात तथ्य नसेल, पण ते तथ्य आहे की मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न लोकांमध्ये दिसत नव्हता. तो तसा प्रयत्न दिसणं, तथ्य आणि मत याच्यात इथं थोडस जाणं आणि आपलं मत तयार करणं, त्याच्यानंतर त्याच्यावर एक डिसिजन घेणं, हे म्हणजे डिजिटल आणि माध्यम साक्षरता आहे. नाही तर आला मेसेज की मी ते खरंच घेऊन नाचेल तर मी कुठेतरी भरकटला जाईल. याच्यासाठी ही सध्याच्या काळामध्ये डिजिटल आणि माध्यम साक्षरता खूप गरजेची आहे, महत्वाची आहे. पुढे काय म्हणते की माध्यमांचे पूर्वग्रह समजून घेऊन नैतिक दृष्ट्या योग्य निर्णय घेणं. म्हणजे काय की आता खूप वेळा तुम्ही हा शब्द ऐकला असेल बघा, पेड न्यूज, बरोबर? तर काही माध्यमांद्वारे वेगवेगळ्या न्यूज पसरवल्या जातात, प्रसारित केल्या जातात, असं म्हणू शकतो आपण, प्रसारित केल्या जातात. तर त्या पैसे देऊन देखील केलेल्या असतात, किंवा एखाद्या पक्षाचा, एखाद्या चॅनलचा किंवा एखाद्या माध्यम जेव्हा दोन वेगवेगळे पक्ष मांडत असतं, तर डावा पक्ष, उजवा पक्ष, किंवा हा ए पक्ष आणि बी पक्ष
या दोघांपैकी त्या माध्यमाचा कोणाकडे कल आहे का, आधीचे त्यांचे संबंध कसे आहेत, आधीचे त्यांचे त्याच्याविषयी ओपिनियन कसे आहेत, हे सगळं समजावून घेतल्यानंतर त्यांच्या दृष्टीने आपलं मत बनवणं, नैतिकदृष्ट्या ते योग्य किती आहे हे बनवणं खूप गरजेचं आहे. अन्यथा ते माध्यम जे सांगतील त्याच्यानुसार आपलं मन किंवा आपलं माइंडसेट तयार करणं घडू शकतं. सध्या खूप प्रकारचे या प्रकारचे सुद्धा जॉब आहेत की एक प्रकारे आपल्याला बघा, आपण एक युट्यूबवर एखाद्या प्रकारचा व्हिडिओ पाहिला तर जेव्हा केव्हा आपण नवीन दिवशी आपण युट्यूब उघडतो तेव्हा त्याच प्रकारचा व्हिडिओ दिसतो आपल्याला. त्याचं कारण कुठेतरी ते बॅकएंडला जे आपण मागच्या सत्रामध्ये समजावून घेतलं की वेगवेगळे कसे जॉब्स क्रिएट झालेत तर ते काम करत असतात आणि मग तशा प्रकारचे व्हिडिओज बघून आपली मानसिकता किंवा आपले विचार देखील तशाच पद्धतीचे होतात. त्याला माइंड डायव्हर्जन किंवा कन्व्हर्जन असं म्हटलं जातं. तर ते इतर आपलं मत काय व्हायला पाहिजे एखाद्या गोष्टीबाबत हे इतर ठरवतात. तसं न होता माझं मत मी नैतिकदृष्ट्या विचार करून मला जे पटेल तेच बनवेन, हे म्हणजे डिजिटल आणि माध्यम साक्षरता आहे. आणि मग वेगवेगळी माध्यमं आहेत, त्या माध्यमाद्वारे फक्त माहिती घेणं नाहीयेच तर माहिती देणं सुद्धा, आपल्याला व्यक्त होता येणं सुद्धा गरजेचं आहे. मग त्यासाठी मला अशा पद्धतीचं व्यक्त व्हायचं, त्यासाठी तांत्रिक माध्यम कोणतं योग्य आहे ते निवडता येणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. जसं आपण ब्लॉग विषयी बोललो मागच्या सत्रामध्ये, ऑनलाईन ई बुक्स बद्दल बोललो, तर रेग्युलर बुक्स आणि ब्लॉग्स याच्यात काहीतरी ब्लॉग ही नवीन गोष्ट आलेली आहे. मग ती ब्लॉग कसा लिहायचा, त्याचं व्यक्त होणं कशा पद्धतीचं असतं हे शिकणं, ते येणं तितकंच गरजेचं आहे. तांत्रिक गोष्ट ही वेगळी, तांत्रिक गोष्ट येणं, तर त्याच्यात व्यक्त कसं होतात हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं विश्वासार्ह व कायदेशीर असे काही माहितीचे स्रोत आहेत, कोणते आहेत ते ओळखता येणं. कुठलीही गोष्ट आपण सर्च कराल गुगलवर तर त्याचे हजारो लिंक्स आपल्याला खाली मिळतील, पण त्यातला कोणता सोर्स असा आहे, कोणती लिंक आहे, कोणती वेबसाईट आहे जी आपल्याला योग्य माहिती देईल, करेक्ट माहिती देईल, तर ते शोधणं, ते ओळखता येणं, माहितीचा स्रोत कुठला आहे, ऑथेंटिक माहिती कुठून मिळेल हे करणं म्हणजेच डिजिटल आणि माध्यम साक्षरता आहे. आपण कम्प्युटर सायन्स या अगोदर शिकलेलो आहे विषय, तर मग त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे हे देखील आपण थोडक्यात समजावून घेऊयात. कम्प्युटर सायन्स, संगणक हा विषय, त्याचे काय पार्ट्स काय आहेत, फीचर, ह्याला माऊस म्हणतात, ह्याला सीपीयू म्हणतात, याला डेस्कटॉप म्हणतात, वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या जे फीचर्स आहेत ते फीचर्स समजावून घेण्यावर संगणक या कम्प्युटर सायन्सवर भर असतो. त्याच्या पुढे जाऊन काय असतं की संगणकाच्या साह्याने आपलं काम करणं, त्याची प्रोसेस कशी घडते, बॅकएंडला ते प्रोसेस कसं करतो हे समजून घेणं, ती प्रोसेस बनवणं, इथपर्यंत कम्प्युटर सायन्सची झेप असते. कोड प्रोग्राम वगैरे हे जे म्हणतोय मी त्याचाच एक भाग आहे. डिजिटल माध्यम साक्षरतेत मात्र तांत्रिक सहाय्याच्या आधारे माहिती मिळवणं, तिचं विश्लेषण करणं, तिचा उपयोग करून घेणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी विचार करणं, कम्प्युटर कसं काम करतो आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे. जसं आताच तुम्ही चॅटमध्ये सरांनी टाकलं की आपली सर्च हिस्ट्री असते, पायके सर म्हणतायत, अगदीच आपण जे पाहतो त्याच्यानुसार ते येत असतं. मग आपण थोडस त्याचा देखील विचार करणं आणि आपल्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे त्याचा हे देखील विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि ते हे कम्प्युटर सायन्स मध्ये न येता डिजिटल आणि माध्यम साक्षरतेत येत असतात. जसं मी ऑलरेडी शेअर केलं की विश्वासार्ह माध्यम कुठले आहेत, माहितीचं मूल्यांकन करणं, समाज जीवनावर त्याचा परिणाम काय होणार आहे, माझ्या वैयक्तिक जीवनावर काय परिणाम होणार आहे, या सगळ्या गोष्टी बघणं त्याच्यामध्ये येतं. आता हे वर्गात कसं दिसेल, मी सर्वांसाठी पटकन हे वाचून दाखवतो तिन्ही उदाहरणं. आपण याच्यात 4C मधलं कोणतं कौशल्य वापरलं जाईल हे तुम्हीच विचार करायचा आहे, चॅटमध्ये शेअर करायचंच आहे डेफिनेटली. प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग, सर्वेक्षण, परिसरातील किती मुले ऑनलाईन माध्यमाद्वारे अभ्यास करतात, त्यासाठी कोणते स्रोत वापरतात याचे सर्वेक्षण करून विश्लेषण करा. हा सर्वेक्षणाची बाब आहे, याची डेप्थ आहे ती समजून घ्या थोडीशी.
फक्त सर्वेक्षण नाही करायचं, तर त्याचं विश्लेषण देखील करायचंय. स्रोत कोणते वापरतात, फक्त माध्यम कोणती आहेत ते नाही बघायचं, स्रोत काय आहे ते देखील बघायचं. स्रोत काय आहे याला. दुसरा आहे प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग, समस्या. मी ऑलरेडी हे उदाहरण शेअर केलंच आहे की सध्या कोरोनावर बचावात्मक काळजी व उपाययोजना याबाबत खूप साऱ्या बातम्या व्हॉट्सअपद्वारे मिळतात. तुमच्या घरातील सदस्य देखील तशाच पद्धतीची काळजी व उपाययोजना करण्याचं ठरवत आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? अडचण आहे, प्रॉब्लेम आहे, माहिती नाहीये कितपत नुकसान करेल नाही करेल, मग याच्यावर तुम्ही काय करा. आणि तिसरं आहे डिझाईन बेस्ड लर्निंग. डिझाईन काय आहे की पर्यावरण हानी कमी करण्यासाठी मित्रमैत्रिणींसोबत एक व्हिडिओ तयार करून प्रसार करा. तर तुम्ही म्हणाल तर हे तर तांत्रिक कौशल्य आहे, तर डिजिटल माध्यम साक्षरतेची काय संबंध आहे? तर ते फक्त व्हिडिओ बनवणं एक कौशल्य आहे. आपण म्हणतो ना व्हिडिओ बनवलाय, सिनेमा बनलाय, पण काय मजा नाही रे त्यात, काही भारी नाही बनलं. म्हणजे काय असतं, सिनेमा बनवण्याचं तंत्र असतं, तसंच त्या व्हिडिओ बनवण्याचं एक तंत्र आहे की याच्यात कुठल्या वेळेस कुठली इमेज दिसली पाहिजे, त्यावेळेस ऑडिओ कुठला जायला पाहिजे, कुठली माहिती देणं गरजेचं आहे, कुठली माहिती देणं अनावश्यक आहे जी कधी कधी दिली जाते, कुठली माहिती टाळणं आहे, वगैरे वगैरे. अशा सगळ्या गोष्टी म्हणजे तो व्हिडिओ असतो. तांत्रिक हा एक बाब त्यातली, पण त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी असतात. सो हे म्हणजे डिझाईन बेस्ड लर्निंग आहे. आतापर्यंत आपण 3 साक्षरता बघितल्यात: आर्थिक साक्षरता, नागरिक साक्षरता आणि डिजिटल कोणती साक्षरता पाहिजे? डिजिटल साक्षरता. डिजिटल आणि माध्यम साक्षरता. या 3 साक्षरतांबाबत आपण वेगवेगळ्या पद्धतीने समजावून घेतलेलं आहे. इथपर्यंत तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, मतं असतील तर आपण शेअर करावेत. आपण थोडस इथे पॉज घेऊया आणि पुढच्या 2 साक्षरता पुढे जाऊ. तुकाराम सर, मला थोडस नागरिक साक्षरता विषयी म्हणजे मत आहे, मला प्रश्न नाही आहे. म्हणजे आपण नागरिक साक्षरता म्हणतो, मला असं वाटतं की नागरिक साक्षरता किंवा नागरिक शास्त्र हे चांगलं नागरिक बनण्याचं शास्त्र असावं. म्हणजे त्याच्यातून माणूस घडणं फार महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने पण त्याचा एक विचार व्हायला हवा की म्हणजे राज्यघटनेचे अधिकार काय आहेत किंवा निवडणूक प्रक्रिया काय आहेत, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यासोबत त्या गोष्टीकडे एक विवेकाने पाहण्याचा दृष्टिकोन पण असायला हवा. म्हणजे मला मंत्री व्हायचं आहे पण टेबलाखालून काहीच घ्यायचं नाहीये, ही एक समज पण आपल्याला निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे एक चांगला नागरिक घडण्याची ती प्रक्रिया. नागरिक म्हणण्यापेक्षा माणूस हा शब्द आपण खूप चांगल्या प्रकारे वाटतो मला. वरती आहात तुम्ही सर, तुकाराम सर म्यूट वर आहात. हो सॉरी. प्रवीण सर थँक्यू, तुम्ही तुमचे विचार व्यक्त केले. इतरांनाही आतापर्यंत 3 साक्षरता पाहिल्या, त्या अनुषंगाने काही विचार डोक्यात आले असतील, चालू असतील, ते देखील तुम्ही शेअर करू शकता. व्यक्त होणं, कम्युनिकेशन हे आपण कौशल्य वापरूयात. व्यक्त सर्वांनी होणं गरजेचं आहे, कारण अजून व्यक्त होण्यावरती जीएसटी नाहीये. अगदीच अगदीच. काहीतरी विचार असतील तर तेही शेअर करू शकता. तुम्ही शेअर केलं तर मलाही थोडस प्रोत्साहन येईल की देवाणघेवाण चालू आहे, मलाही नवीन गोष्टी कळत आहे. अन्यथा मी एकटाच बडबड केलं तर कसा मला मजा नाही येणार. हा नमस्कार तुकाराम सर. हा येस सर, बोला सर. जसं आपण 21व्या शतकातील कौशल्य यावरती आपलं पूर्ण सेशन सुरू आहे आणि आपण आता जे घेतलेले आहे ते 3 साक्षरता आहे.
पण साक्षरता आणि कौशल्य यामध्ये बराच फरक असं मला वाटतो. कारण एखाद्या व्यक्ती जर म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या साक्षर असेल तर तो त्याची सही करू शकतो आणि थोडाफार गुणाकार भागाकार बेरीज करू शकतो, परंतु त्याला त्या भाषेचं कौशल्य येत नाही. आणि ह्या 3 साक्षरता वाचल्यानंतर समजेल, परंतु जीवनामध्ये उपयोगात आणण्यासाठी जे कौशल्य आवश्यक आहे ते यातून मिळालं पाहिजे असं मला वाटतं. डेफिनेटली धन्यवाद सर. डेफिनेटली येस येस थँक्यू सर. मी फक्त एक मुद्दा ऍड करेन याच्यात, की साक्षरता हा शब्द फक्त भाषेची साक्षरता इथपर्यंत मर्यादित नाहीये, तो सगळीकडे त्याचा खूप व्यापक अर्थ आहे. सो डेफिनेटली तुम्ही याच्यावर थोडा पुन्हा पुन्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा अभ्यास करा. खूप खूप संदिग्ध असा व्यापक असा अर्थ आहे तो. त्याच अर्थाने इथं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये एक साक्षरता असते, साक्षरताची लेवल असते ज्याच्यात सर्वांगीण अंगाने गोष्टी येतात. सो तसाच काहीतरी इथे आपण साक्षरतेचा अर्थ घेतला आहे. भाषेची सुद्धा साक्षरता आहे, त्याच्याविषयी सुद्धा आपण बोलू शकतो. न्यूमरसीची साक्षरता आहे. थँक्यू सर. या व्यतिरिक्त सुर्वे सर, राजेश सुर्वे सर लिहित आहेत की अनेक घटनात्मक मूल्य, वैश्विक मूल्य स्वीकारणं तसंच जगणं नागरिक शास्त्र, स्वव्यापक होऊन वैश्विक व्हावा, मी विश्वाचा नागरिक व्हावं. अगदी डेफिनेटली तुमच्या भावना आम्ही नक्कीच समजू शकतो सर. अहिरे पीओ राजेंद्र कुमार सर, सॉरी मी नाव वाचण्यात काही गडबड करत असेल तर, ते असं म्हणतायत की सध्याच्या शालेय शिक्षण प्रक्रियेमध्ये खूप काही बदल होणे अपेक्षित आहे असं त्यांना हे सगळं ऐकून वाटतं आहे सध्या. डेफिनेटली सर, आणि तेच प्रयत्न करण्याच्या अनुषंगाने आपण इथे एकत्रित आहोत आणि आपला प्रयत्न नक्कीच असेल की सकारात्मक बदल आपण घडवून आणूया. एक 10 सेकंद थांबू, कुणाला प्रश्न असेल तर आपण पुढे जाऊया. लक्ष्मी बेलवा मॅम म्हणतायत फक्त साक्षर नव्हे तर व्यावहारिक होणं गरजेचं आहे. डेफिनेटली अगदीच मॅम. तर डिजिटल आणि माध्यम साक्षरता सुद्धा खूप गरजेची आहे, कारण की आज साक्षर असून पण बऱ्याच वेळा अननेसेसरी फॉरवर्ड म्हणजे कॉस्मो किरणचे मेसेज दर 4-5 दिवसांनी कुठल्या ना कुठल्या ग्रुपला येत असतात. म्हणजे आणि चांगलं असं आहे की आज रात्री असं होणार आहे तसं होणार आहे, म्हणजे हे खूप गरजेचं आहे. जे सुशिक्षित किंवा चांगले शिक्षित आपण म्हणतो अशा लोकांकडून असे मेसेज फॉरवर्ड होत असतात. तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, डिजिटल आणि माध्यम साक्षरता. येस, करंटली खूप गरज आहे, सध्याच्या काळात गरज आहे, कारण की येस. फॉरवर्ड नावाची गोष्ट खूपच सहजी घडून जाते लोकांमधून आणि त्याच्या मागे बिझनेस आहे की लोकांचे व्ह्यूज असतात, लाईक्स असतात वगैरे वगैरे. अशा खूप सारे आता सध्या ते तिसऱ्या लाटेवर खूपच सारे व्हिडिओ येत आहेत युट्यूबवर आणि ते फॉरवर्ड होतात. डॉक्टर्स बोलतात, तेच डॉक्टर्स या चॅनलवर वेगळं बोलतात, तेच डॉक्टर या चॅनलवर आले की वेगळं बोलतात. असंही असतं, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे या डिजिटल माध्यम साक्षरतेच्या विचारानुसार. राऊत म्हणतायत की नागरिक शास्त्र म्हणजे एज्युकेशन घेणे, नागरिक साक्षर म्हणजे त्याचे स्वतः इम्प्लिमेंट करणे. अगदीच डेफिनेटली मॅम. सुर्वे सर म्हणतात जे समजतं पटतं ते दैनिक जीवनात अंमलात आणणं. सर डिजिटल साक्षरतेमध्ये आपण निरनिराळ्या टीव्हीचे ऍड दाखवले जातात, त्याच्यावर पण आपण वस्तू खरेदी करतो. कधी कधी लॉजिकलच नसतात त्या, तरी लोक त्या ऍड बघून बघतात. ऍड मध्ये आता म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न चर्चा म्हणून प्रश्न विचारतोय, 1 मिनिटात आपण पुढे जाऊयात की ऍड मध्ये सध्या सगळ्यात मोठा बदल झालेला काय बदल आहे. वेगवेगळ्या ऍड्स आहेत, वेगवेगळ्या प्रोडक्टच्या ऍड आहेत, त्या सगळ्या ऍड मध्ये एक गोष्ट कॉमन झाली आहे, घुसली आहे म्हणण्यापेक्षा, कॉमन झाली म्हणण्यापेक्षा घुसली आहे. हे आपल्याला फक्त डिजिटल साक्षरतेमुळे कळू शकतं. ब्रँडिंग, मीच सांगतो पटकन, आपण पुढे जाऊयात, वेळ होतोय. ब्रँडिंग हे आता प्रत्येक प्रोडक्ट हे कोरोनाशी जोडलं जाते. हे कपडे धुण्याची वॉशिंग पावडर ही कोरोनापासून कशी वाचवणार आहे, हात धुण्याचा साबण, इट्स ओके, ते रिलेव्हन्स समजू शकतो, पण प्रत्येक गोष्ट, चहा कोरोनापासून कसा वाचवणार आहे तुम्हाला, चहापत्ती वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींना करंट गोष्टी जोडल्या जातात.
त्याचा तसा काही संबंध असतो नसतो याच्यावर विचार करणं गरजेचं आहे डिजिटल माध्यम साक्षरतेच्या अनुषंगाने. तुम्ही वेगवेगळ्या ऍड्स बघा, ऑब्झर्व करा, त्या प्रोडक्टचा काही संबंध नसतो बऱ्याच प्रोडक्टचा. मी असे 10-12 प्रोडक्ट बघितलेत, मला आठवत नाहीये, की ज्याचा काही संबंध नसतो तरी ते कोरोनाशी जोडले गेले. हो So सर, आपण- आहेत असे. तर हा दृष्टिकोन आपण आपल्यात सुद्धा, या साक्षरता आपण आपल्यात सुद्धा आणखीन कशा विकसित करू शकतो हे देखील आपल्याला बघायचं आहे, जेणेकरून आपल्या मुलांमध्ये आपण त्या ट्रान्सफर करू शकू. आपल्यातच नसतील त्या साक्षरता तर कधीच आपल्या मुलांमध्ये जाऊ शकणार नाही. त्याने आपल्यात साक्षरता नाही येत असंही म्हणणं नाहीये, आणि आहेत त्या सर्वोत्तम आहेत असंही नाहीये माझं म्हणणं. तर त्याच्यात आणखीन 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 विकासाचे आणखीन टप्पे पार करत जाणं हे खूप गरजेचं आहे. सो आपण पुढे जाऊया. पुढची आहे पर्यावरणीय साक्षरता. आपण लहानपणापासून याविषयी खूप ऐकत आलेलो आहे, त्यामुळे इथे तुम्ही बोलाल अशी मला खूप आशा आहे. तर ही साक्षरता काय म्हणते हे आपण बघूयात. नैसर्गिक प्रणाली काय आहे, मानवी सामाजिक जीवन प्रणाली काय आहे, ती कशी काम करते, त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेणं म्हणजे पर्यावरणीय साक्षरता. निसर्ग वेगळा आहे, उद्योगधंदे वेगळे आहेत, मानव प्रणाली वेगळी आहे, समाज वेगळा आहे असं नाहीये. ते कुठेतरी इंटरकनेक्टेड आहे. त्या सगळ्या प्रणाली एकमेकाशी निगडीत आहेत. ते समजून घेणं, त्याचे परिणाम काय होतात एकमेकांवर, सकारात्मक असतील नकारात्मक असतील, ते समजून घेणं म्हणजे पर्यावरणीय साक्षरता आहे. पुढचा मुद्दा आहे की पर्यावरणीय प्रश्नांशी संबंधित जबाबदारी निर्णय घेण्यासाठी वैयक्तिक प्रेरणा व कौशल्यांची ती एकत्रित कौशल्यांनी ती समज एकत्र करणे. सो पुन्हा पुन्हा मी तेच सांगेन की बऱ्याच गोष्टी मला पर्यावरणाविषयी माहिती आहेत, पण जे काही अडचणी आहेत, जे काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात आपण जबाबदारीने कधी निर्णय घेतो का? ते जबाबदारीने निर्णय घेण्याचं कौशल्य, त्याच्यावर आपली समज आणखीन वाढवण्याची आपण प्रयत्न करतो का? असे प्रयत्न करणं, असं सहभाग घेणं म्हणजे पर्यावरणीय साक्षरता आहे. पुढचा मुद्दा आहे की आपल्या सामूहिक नैसर्गिक संसाधनांवर परिणाम करणाऱ्या निर्णयांसाठी वैयक्तिक आणि नागरी जबाबदाऱ्यांचा अंमल करणे आचरणात आणे. याविषयी आपण बोललो ऑलरेडी की ते जे ह्याचं उदाहरण दिलं की गावाकडे मी पाहिलंय की पेट्रोल महाग झालंय म्हणून गाडीत रॉकेल टाकून गाड्या चालवतात, पण त्याचा परिणाम काय होतो आहे, शाळेत येणारे विद्यार्थी सुद्धा मी असे बघितले. तसं का घडतं? तो जो सारासार विचार आहे की माझ्या या निर्णयाचा समाजावर काय परिणाम होईल, पर्यावरणावर काय परिणाम होईल, हा विचार नाहीये. तो विचार आणणं, तो विचार करणं म्हणजे सामाजिक पर्यावरणीय साक्षरता आहे. सो आपल्यातही बऱ्याचदा थुंकणं वगैरे वगैरे, कचरा इकडे तिकडे टाकणं, कचरा कुंडीत न टाकणं, अशा गोष्टी घडत असतात. तर त्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करायला हवा आणि पर्यावरण साक्षरतेचा व्यापक असा अर्थ घेऊन तसं अंमल करायला हवा. पर्यावरण आपण हा विषय लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. EVS वगैरे सब्जेक्ट, आता त्याचं नावही बदलत गेले वगैरे वगैरे. तर त्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्याच्यात काय काय कव्हर होतं ते तुम्ही सांगाल का थोडस? तुम्ही आता खूप बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि आपण कशा पद्धतीने विषयात काय अपेक्षित, काय घडतं आहे ते आपण डिस्कस केलेलं आहे. तर तुमच्याकडून मला अपेक्षित आहे यावेळेस की इथे काय असतं नक्की. पर्यावरण हा विषय आहे, त्याच्यात काय असतं? पायके सरांनी हात वरती केलेला, सर प्लीज बोला. थँक्यू सर. सर, पर्यावरणामध्ये एक संस्था, एक जिवंत संस्था असते. उदाहरणार्थ तुम्ही जर प्राणी संस्था घेतली की विशिष्ट एखाद्या ठिकाणी ती एक परिसंस्था बसलेली असते आणि आवाज तुमचा थांबला मध्येच. आवाज येत नाही साहेब. पायके सर, तुमचा आवाज थांबला. सचिन सर, तुमचा आवाज येत नाही. आवाज येतोय सर? आता येतोय. येतोय. परिसंस्था आणि मानवाचा खूप जवळचा संबंध आहे.
म्हणजे मानवाने जर परिसंस्थेशी जर काही प्रकारे छेडखानी केली तर ती परिसंस्था नष्ट व्हायला लागते. मग ती कीटकांची असू द्यात किंवा ती वृक्षांची असू द्यात, अशा वेगवेगळ्या परिसंस्था आपल्या परिसरामध्ये वसलेल्या असतात. थँक्यू सर. अगदीच डेफिनेटली. थँक्यू सर. पाटील मॅम पण चॅटमध्ये म्हणतात की पोल्युशन कंट्रोल कसं करायचं, बायोडायव्हर्सिटी कन्व्हर्जन कसं असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला EVS मध्ये बघतात. आपण बघूयात. तथ्य आणि विस्तृत विषयांचा वापर, म्हणजे जसं ऑलरेडी त्यांनी उदाहरण दिलं की प्रदूषणाची व्याख्या करणं. प्रदूषणाची व्याख्या सगळं मला वाटतं की या सगळ्या पिढीने पाठ केली असेल. मी सुद्धा पाठ केली होती प्रदूषणाची व्याख्या. माती झिजण्याची वैशिष्ट्य काय, म्हणजे मातीचं काय म्हणतात त्याला, जमिनीचं प्रदूषण कुठल्या कुठल्या मार्गाने होतं वगैरे वगैरे, जमिनीची धूप या होणे. सगळ्या गोष्टी जाणून घेणं ह्या पर्यावरण विषयामध्ये असतं. प्रामाणिक हॅलो सर. जमिनीचं म्हटलं तर मला एक खूपच म्हणजे एक नेहमी पडणारा प्रश्न आहे की आताच्या पिढीला जमिनीमधून उपज होणारा जीव आणि आता तिचा झालेला ऱ्हास याच्याशी काहीही घेणं देणं नाही. इतके डिजिटल कडे वळले. त्या दिवशी तुम्ही एक 4G आणि 5G चा मुद्दा काढलेला होता की आता आपण इकडे चाललेलो आहे 5G कडे. सर ऐकू येतं काय? येस मॅम, ऐकू येतं मॅम. आणि त्यामध्ये पर्यावरणाचा सगळ्यात मोठा ऱ्हास होतो आहे. चिमणी पाखरं मेली, मरत आहेत. कुठेतरी आम्ही लहान असताना साळुंख्या दिसायच्या, पिवळ्या चोचीवाल्या, मैना दिसायच्या, दयाल पक्षी दिसायचे. पाऊस पहिला पडला की जमिनीतनं ती मखमली किडे दिसायची, ती सोनपाखरं दिसायची, बाभुळीवरती असलेली, शेतावरती, धुऱ्यावरती, ती सगळी नष्ट झाली. जमिनीचा पोत इतकाही खालावलेला आहे की खरंच आसवं येतात की एवढूशा पाण्याने जमीन पिलपिली होते आणि आलेलं बी, रुजलेलं बी तिथल्या तिथे मरते. तेव्हा असं वाटतं की हे वातावरण, हे पर्यावरण माणसाने कितीच पिढीली आपल्या हव्याचा पोटी संपवलेलं आहे. आता हे थांबायला हवं. हे 4G, हे 5G कुठेतरी त्याला लिमिट असावी. मातीकडे माणसाने वळावं. मातीशिवाय पर्याय नाही सर. बी रुजणार नाही तर अनाज पिकणार नाही, आणि अनाज पिकणार नाही तर सजीव जिवंत राहणार नाही. ते पर्यावरणाचं इतकं व्यापक आहे. कळवणचे सर आहेत पवार सर. पर्जन्याची हानी झाली, वातावरणाची हानी झाली, आणि माणसाच्या प्रवृत्तीमध्ये सगळ्यात मोठं जे म्हणजे माणूसपणाला धरून असलेले सगळे नीतिमूल्य माणूस स्वतःहून संपवत आहे. ते सगळं कारणीभूत माणूस आहे. मातीकडे वळावं लागेल सर आपल्याला. अगदीच डेफिनेटली. तर तोच फरक आहे पर्यावरण हा विषय म्हणून अभ्यासणं आणि पर्यावरण साक्षरता हा दृष्टिकोन त्याच्यात आणणं, हाच मुख्य फरक आहे. की फक्त व्याख्या. आता हे जे कॉन्क्रिटीकरण आहे, हे जे सिमेंटीकरण आहे, हे सगळ्या इमारतीचं जंगल आहे, हे कुठेतरी गव्हर्नमेंटनी काहीतरी लिमिट ठेवून कमी करायला पाहिजे विकासाच्या नावावर. हे माझं वैयक्तिक आहे. हे होऊ शकते, परफेक्ट आहे असं मी म्हणत नाही, किंवा विकासाला आडकाठी करून घेण्यासाठी नाही बोलत, पण हे कुठेतरी आता कमी कमी करत स्थिर व्हावं आणि मातीलाच धरून पुढलं विकासाचे धोरण आखावे असं माझे नेहमीच असं मी विद्यार्थ्यांनाही कळकळीने सांगत असते की बाळांनो, कुठेतरी तुम्ही विनंती करा आणि हे थांबवा आता हे कॉन्क्रिटीकरण. कुठेतरी मी आता काल परवाला पाहिलं की सर हॅलो. येस मॅम, बोला मॅम. काहीतरी एक म्हणजे एक चिखलदराला एक असा पारदर्शक पूल तयार होणार आहे 500 किलोमीटरचा. याच्यामध्ये त्या सामुद्रिक पाण्यातून जाणाऱ्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या डोंगराला फोडल्या गेलेल्या आहेत, डोंगराला फोडल्या जाणार आहे, तर हे पर्यावरण, हे पर्जन्य कुठे राहील सर? कोणा डोंगराला जाऊन ते मान्सून टकरणार आणि कुठून धारा पडणार पर्जन्यात? आमची डोंगर फोडली, आमच्या झाडांची मुळं खाली केली आणि आमचीही मुळं आम्ही हलवून टाकले. आमच्या घरची
म्हातारे जीवही आता राहिलेले नाही. कुटुंबामध्ये कुटुंब विलगीकरण झालं आणि माणूस माणसापासून तुटला. इव्हन इतकंच नव्हे तर कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती एक एक कोपरा घेऊन डिजिटल होऊन गेलेला आहे. अगदीच तुमचं म्हणणं अगदीच बरोबर आहे घोडणार. तर हेच आपला आहे मुद्दा की चॅटमध्ये सुद्धा काही उत्तर आलेली दिसत आहेत की जनजागृती महत्वाची आहे पर्यावरण संवर्धनासाठी. डेफिनेटली महत्वाची आहे. ती पर्यावरण याच्यातून घडते. पर्यावरण आपला जो विषय असतो ईव्हीएस विषय, आपण लहानपणापासून ऐकलं असेल बघा की झाडे लावा, प्रदूषण टाळा वगैरे वगैरे. जनजागृती आहे पण त्याचा अंमल कुठे आहे? अंमल दिसत नाही आपल्याला. व्यावहारिक जीवनात ते कसं दिसेल, कसं नाही दिसणार हे कुठे दिसत नाही आपल्याला. हे ईव्हीएसचा कागदी घोडे सगळे कागदी घोडे असतो. साक्षरतेत मात्र जटिल विषयांचे विश्लेषण असतं. मग ते सामाजिक असू द्यात, आर्थिक असतात, राजकीय असू द्यात, जे पर्यावरणाशी संबंधित आहेत त्याचा आपण इथे विचार करूयात. सोबतच स्थानिक समस्या सोडवायच्यात. जागतिक पातळीवर हे समस्या आहेत, प्रदूषण वाढत चाललेलं आहे म्हणून झाडे लावा एवढंच नाही, तर आपल्या इथे काय पर्यावरणाची समस्या आहे ती कशी सोडवू शकतो आपण, ती सोडवा. कचरा व्यवस्थापन, प्रत्यक्ष इथला कचरा व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी काय मार्ग काढायचा, कसा काढायचा, ऍक्च्युअल मध्ये काढायचा, हे जे व्यवहाराशी त्या ज्ञानाचं आणि आयुष्य प्रत्यक्ष आयुष्याशी जोडणं आहे ते म्हणजे पर्यावरणीय साक्षरता आहे. समुदायाची जागरूकता करणे, फक्त आपली विद्यार्थ्यांची जागरूकता न करणं तर विद्यार्थ्यांना समुदायाची इतरांची जागरूकता करता आली पाहिजे, हे देखील या साक्षरतेचं उद्देश आहे किंवा हा फरक आपल्याला मुख्यत्वे दिसून येत आहे. स्थानिक प्रशासन आहे त्याच्या निर्णयावर प्रभाव टाकता आला पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात स्थानिक पातळीवर, निर्णय घडत असतात, प्रशासकीय निर्णय, ज्याचा परिणाम आपल्या त्या स्थानिक निसर्गावर, पर्यावरणावर होणार असतो. तो न होता त्याच्यावर काय करावं काय नाही, आपल्या ह्या कृतीतून त्याच्यावर परिणाम टाकणं, त्या निर्णयांवर परिणाम टाकणं, हे पर्यावरण साक्षरतेचं उद्दिष्ट आहे. किंवा अशा पद्धतीची कौशल्य विकसित करणं ही त्याची व्याप्ती आहे. अगदीच बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आता हे वर्गात कसं दिसेल तर प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आहे, सर्वेक्षण आहे, त्याच्यात तुमच्या परिसरातील वडीलधाऱ्यांची चर्चा करा आणि त्यांच्या परिसरातील वातावरण बऱ्याच वर्षात कसे बदललं आहे, म्हणजे म्हाताऱ्या माणसांची चर्चा करायची, आधी कसं होतं आता कसं आहे याबद्दल अहवाल लिहा. संभाव्य कारण कोणती असतील, परिणाम याबद्दल चर्चा करा. हे झालं सर्वेक्षणात. समस्या काय आहे की तुमच्या परिसरात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो पण ते सर्व पाणी वाया जाताना बघता. ते पाणी साठवण्यासाठी तुम्ही काय काय उपाय करू शकता. आपण काय सांगतो पर्यावरणात की साठवलं पाहिजे, त्याचं हे केलं पाहिजे, ते केलं. आपण कसं साठवू शकतो, आपण साठवायचं आहे पाणी, याच्यावर कधी जात नाही आपण. तर ते जाणं गरजेचं आहे, तिकडे जाणं गरजेचं आहे. डिझाईन, शाळेची स्वच्छतागृह आहेत आणि पिण्याच्या नळांमधील पाण्याचा अपव्यय होतोय, तिथे कमी पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांद्वारा काही प्रभावी योजना तयार करायची. इथं अंमल नसला प्रत्यक्ष तरी त्याच्यावर विचार करणं आहे, अंमल करणं आहे. प्रत्यक्ष जीवनातली समस्या आहे, तर प्रत्यक्ष जीवन हे खूप महत्वाचं आहे. पुढची साक्षरता आहे. देशमुख सरांनी हात वरती केलेला आहे. मी सर तुम्हाला नक्कीच संधी देणार आहे पुढच्या या मुद्द्यावर. आपण पर्यावरणीय साक्षरतेवर भरपूर बोललो आहे, आता आरोग्य साक्षरतेबाबतीत तुम्हाला नक्कीच संधी देतो. आरोग्य साक्षरता म्हणजे काय, तर माझ्या आरोग्यासाठी किंवा माझ्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी जो काही निर्णय घ्यावा लागतो त्यासाठी मला जी काही माहिती आवश्यक असते ती प्राप्त करणं, त्याच्याविषयी वाचणं, समजणं आणि नंतर त्याचा वापर देखील करता येणं, या क्षमता म्हणजे आरोग्य साक्षरता आहे. मानसिक भावनिक आरोग्य राखण्याचे महत्व समजून घे. बऱ्याचदा शारीरिक आरोग्यावर खूप मेहनत घेतली जाते, त्याच्यावर अवेअरनेस खूप पटकन तयार होतो, परंतु मानसिक आणि भावनिक आरोग्य याचा सहसंबंध कधी जास्त पटकन लक्षात येत नाही. तो समजणं तितकंच महत्वाचं आहे. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्याचं कौशल्य विकसित करता येईल. मग जागतिक स्तरावरील आरोग्य विषयक काही चिंता असतील यामध्ये सहभाग घेणं, सामूहिक व वैयक्तिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावून घेणं, वेगवेगळ्या गोष्टींचे आरोग्यावर देखील काय दुष्परिणाम होणार आहेत हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे.
फक्त आपल्या स्थानिक पातळीचाच नाही तर जागतिक पातळीवर कुठल्या कुठल्या आरोग्याच्या समस्या आहेत, जसं कुपोषण झालं, करंटली बघायचं झालं तर कोरोना झालं वगैरे वगैरे, असे जे जागतिक पातळीवरच्या आरोग्य समस्या आहेत याच्यावर त्याच्यात सहभाग घेणं, चर्चा करणं, विचार करणं, अभ्यास करणं, सगळ्या गोष्टी आरोग्य साक्षरतेत अपेक्षित आहेत. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याविषयी राज्यकर्ते व धोरण निर्मात्यांसमोर बाजू मांडणं. तर हे तर डेफिनेटली मी आपण मागच्या आरोग्यापासून साक्षरतेपासून बघतो आहोत की लोकल पॉलिटिशियन्स असतील, राज्यकर्ते म्हणजे डिरेक्टली पंतप्रधानांपर्यंत जावं त्यांनी असं अपेक्षित नाहीये, पण लोकल जे राज्यकर्ते आहेत, लोकल प्रतिनिधी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचता येणं, त्यांच्याविषयी त्यांच्या समोर आपली बाजू मांडणं की याचा परिणाम सामाजिक आरोग्यावर होतोय, याचा परिणाम सकारात्मक होतो, याचा नकारात्मक होतो, या वाढवाव्या त्या कमी कराव्या वगैरे वगैरे, अशा सर्व गोष्टी आरोग्य साक्षरतेत समाविष्ट होतात. आता हे वर्गात शिकवताना कसं दिसेल तर सर्वेक्षण जसं आहे पहिला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, की लसीकरण करण्याच्या फायद्यांची यादी करा व त्यावर पोस्टर तयार करा. तुमच्या परिसरात माहिती बोर्डावर लावा, लसीकरणाची माहिती, फायदे वगैरे. आता सध्या करंट तो विषय आहेच की बऱ्याच लसीकरणाविषयी मिथ आहेत समाजामध्ये, मग त्याचे काय फायदे आहेत, त्याचे पोस्टर ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे हे समजणं, त्याच्यावर काम करणं, हे म्हणजे इथं या साक्षरतेचं प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असू शकतं. समस्या, शाळेच्या बऱ्याच मुलांना खेळताना दुखापत होत असते. शाळेमध्ये कोणकोणत्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असाव्या, तर ही अडचण रेग्युलर जाणवणार आहे, मग त्याच्यावर उपाययोजना काय असावी, वैद्यकीय सुविधा कशा असाव्यात वगैरे वगैरे. डिझाईन बेस्ड, कोविड-19 पासून शाळेत सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना करा. मग त्यांच्या लेवलवर त्यांनी डिझाईन बनवणं, उपाययोजना करणं गरजेचं आहे. सो असं आपल्याला बघू शकतो आपण या साक्षरता, भविष्यवेधी साक्षरता, या 5 साक्षरता पाहिलेल्या आहेत. सरांनी हात वरती केलेला आहे, देशमुख सरांनी. देशमुख सरांना विनंती आहे की तुम्ही अनम्यूट होऊन सर तुमचं मत व्यक्त करू शकता. देशमुख सर. हॅलो सर. येस सर. हा, पर्यावरणीय समस्याविषयी आपण जेव्हा बोलायचं तर सगळ्यात महत्वाचं की झाडे लावा हा एकच उपक्रम म्हणजे बऱ्याचदा सांगण्यात येतो त्याच्यामध्ये. आणि पर्यावरणीय ऱ्हासाला फक्त औद्योगिक क्रांती एकच कारणीभूत नसून आता नवीन याच्यामध्ये शेतीमध्ये जो रासायनिक वापर वाढलेला आहे ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. शेतकऱ्यांना फक्त जैविक शेती वगैरे असं मार्गदर्शन करणं तितकंसं पुरेसं नाही, त्यांच्यासाठी त्यांना काही सढळ मदतही होणं आवश्यक आहे. मग तसं काही जर झालं तर शेतकरी थोडे प्रोत्साहित होतील आणि हे जे शेतीमध्ये असणारा रसायनांचा वापर आहे, रसायनांचा मारा आहे, त्याच्यामुळे पुढे जे आपल्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत तर त्याच्यावर थोडंसं नियंत्रण येईल, काहीतरी कमी होईल त्याच्यामध्ये, असं माझं मत होतं. अगदीच खूप महत्वाचा मुद्दा सांगितलात सर. तुम्ही जसा त्या शेतीविषयी विचार केला तसाच विचार करणं अपेक्षित आहे या सत्रामधून, की आपले वेगवेगळे विषय आहेत, पण कारण आपल्याला ही चेन ब्रेक करावी लागेल सर. आरोग्यविषयक ज्या समस्या आहेत त्या मुळात अन्नाशी निगडीत आहेत आणि अन्न जे आहे ते आपल्या शेतीशी निगडीत आहे. मग जर सकस अन्न असेल तरच बाकीची पुढची जी आहे रोगांची जी चेन तर ती ब्रेक होईल कुठेतरी. आणि त्याच्यासाठी फक्त शेतकऱ्यांना फक्त जैविक करा म्हणून चालणार नाही, तर त्यांना काहीतरी सढळ अशी चांगली मदत करावी लागेल. नाहीतर आज असंही शेतकरी पहिलाच अडचणीमध्ये आहे, तो बिचारा आत्महत्या करतोय. त्याच्याकडून फक्त अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्याला काहीतरी सढळ मदत शासनानंच करायला पाहिजे. एकीकडे आजकालच्या ज्या पीक विमा कंपन्या आहेत की एकीकडे आपण पाहतो शेतकऱ्याला विमा भरायला पैसे नसतात आणि विमा कंपनी मात्र 15,000 कोटीचा नफा कमवते. मग तेच 15,000 कोटी जे शासनानं विम्यापोटी कंपनीला दिलेत ते जर सरळ शेतकऱ्याला दिले तर तो काहीतरी शेतीत आणखी चांगलं करेल. डेफिनेटली. तर आपण थोडंसं साक्षरता, आता जो विषय आपण अनुभवला
सॉरी सर्वांना, माझं इंटरनेट थोडं डिस्कनेक्ट झालं. येस. तर मी असं म्हणत होतो की आपण डेफिनेटली ते सगळे विचार करूयातच, परंतु आपण या साक्षरतेच्या अनुषंगाने आपण स्वतः कसा विचार करू शकतो आणि मुलांमध्ये कसा रुजवू शकतो. सर, आवाज येत नाही. आता आवाज येतोय का? हॅलो 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 हा येतोय सर, आवाज येतोय आता. येतोय ना? येस येस, थँक्यू सर, थँक्यू. तर आपण थोडस साक्षरतेवर स्टिक राहूयात. वेगवेगळ्या समस्या आता तुमच्या डोक्यामध्ये आल्या असतील वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने. डेफिनेटली त्याचाही विचार करणं तितकंच गरजेचं आहे. पण आता साक्षरता आणि त्या अनुषंगाने माझा रोल कसा आहे याच्यावर थोडासा आपण जास्त विचार करूया. प्रवीण सर, मला को होस्ट करता म्हणजे मी स्क्रीन शेअर करू शकेन. येस, थँक्यू. तर त्या साक्षरतेच्या अनुषंगाने विचार करायला पाहिजे आपण स्वतः. आणखीन कुठे काही मध्ये गॅप होतोय का माझ्याकडून वगैरे वगैरे असा विचार करणं गरजेचं आहे. तर आपण या 5 साक्षरता पाहिलेल्या आहेत. त्या 5 साक्षरता आपल्या वेगवेगळ्या विषयांच्या आधारे जोडून पाहिलेलेच आहेत, पण आपण वर्गामध्ये कशा जोडू शकतो अधिकाधिक त्याची उदाहरणं देखील पाहिलेली आहेत. तर त्या दृष्टीने आपण कसं काम करू शकू या गोष्टी आपण जाणून घेऊया. आता सर्वांना भाग घ्यायचा आहे, एकही भाग घेणार नाही असं नको व्हायला. सगळेजण मिळून आपण सांगूयात. इथे उदाहरण आहे बघा की अन्नाच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी व परीक्षण करण्यासाठी ऍप तयार करा, जेणेकरून आपल्या आसपासच्या प्रत्येक घरातील अतिरिक्त अन्न सामायिक होऊ शकेल आणि ते वाया जाण्यापासून तुम्ही थांबवू शकाल. याच्यात प्रश्न माझा असा आहे की याच्यात साक्षरता कोणती आहे आणि लर्निंग एक्सपिरियन्स कोणता आहे, सांगू शकाल चॅट मध्ये? साक्षरता म्हणजे अन्न वायाला जाऊ देऊ नये. पर्यावरण साक्षरता आणि डिजिटल साक्षरता दोन्हींची आवश्यकता. ओके, पर्यावरण साक्षरता, डिजिटल साक्षरता. सर्वांनी चॅट मध्ये लिहायचं आहे. हे त्यांचं मत आहे, तुमचं मत तुम्हाला सांगता आलं पाहिजे. वाघमारे मॅडमने हात रेज हँड केलेला आहे, तुम्ही बोलू शकता मॅम प्लीज. चॅट मध्ये आपण इतर जण लिहू शकतो. वाघमारे मॅम, सांगू शकाल तुम्ही? ओके, वासुदेव राजपुरोहित सरांनी हात वरती केला. तुम्ही सर बोला, कुठली साक्षरता आहे आणि कुठला लर्निंग एक्सपिरियन्स आहे? हा सर, याच्यामध्ये पर्यावरणीय साक्षरता येऊ शकेल आणि आरोग्य साक्षरता येईल. कारण अन्न जर का सामायिक झालं तर प्रत्येकाला अन्न मिळेल आणि त्याच्यामुळे जे वाया जाणाऱ्या अन्नामुळे जे काही प्रदूषण होईल, प्रदूषणाचा परिणाम पर्यावरण खराब होईल आणि पर्यावरण खराब झाल्यामुळे त्या परिसरामध्ये काही आजार पसरू शकतील. त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्याच्याशी निगडीत आहे असं मला वाटतं. येस येस, थँक्यू सर, अगदी बरोबर आहे, सर्वांचंच बरोबर आहे. वेगवेगळ्या अंगाने आपण या साक्षरतेकडे, या उदाहरणाकडे बघू शकतो. तुम्ही सर्वांनी चॅट मध्ये देखील साक्षरता सांगितली आहे, पण लर्निंग एक्सपिरियन्स कोणता आहे, यातून कुठल्या पद्धतीचा लर्निंग एक्सपिरियन्स मिळणार आहे? आपण 3 पद्धतीचे लर्निंग एक्सपिरियन्स पाहिलेले आहेत, त्यातला कुठला कसलं उदाहरण आहे? सर्वेक्षण हा भाग येईल सर याच्यामध्ये. ओके, सरांचं म्हणणं आहे सर्वेक्षण. अन्न साक्षरता अशी आपण साक्षरता पाहिलेली नाहीये सर खरं तर, पण डेफिनेटली तो विचार आहेच त्याच्या मागे, अन्न वगैरे वगैरे. क्रिटिकल थिंकिंग वगैरे तुम्ही सांगतायत, पण ते 4C सांगतायत. मी पुन्हा प्रश्न विचारतो की हा जो काम, हे जे काम आणि डिझाईनचं सुद्धा येईल सर, कारण एक ऍप तयार करायचा आहे म्हणजे तिथे तो पार्ट आलाच त्याचा.
येस, अगदीच. डिझाईन बेस सुद्धा आहे. डिझाईन बेस्ड. प्रॉब्लेम तर आपण बघूया काय आहे हे. तर डिजिटल अँड एन्व्हायरमेंटल लिटरसी आहे. 2 लिटरसी याच्यात एकत्र येऊ शकतात. आणि डिझाईन बेस्ड लर्निंग आहे हे. तिथे प्रत्यक्ष ऍप करायचं आहे, ना की सर्वे तर करायचंच आहे, पण फक्त सर्वे करायचा आहे का, तर ऍप करायचा आहे. ऍप तयार करायचं, प्रत्यक्ष काहीतरी प्रोडक्ट तयार करायचं, तेव्हा ते डिझाईन बेस्ड लर्निंग मध्ये जाईल. त्यामुळे हे डिझाईन बेस्ड लर्निंग आहे आणि साक्षरता या 2 साक्षरता आहेत. पुढचं उदाहरण बघूया आपण, वेळ न घेता पटकन सांगूयात की कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे. साक्षरता कोणती, लर्निंग एक्सपिरियन्स कोणता. पवन पाटील सरांनी हात वरती केला. सर तुम्ही बोलू शकता सर प्लीज. सर आरोग्य साक्षरता आहे. आणि सर खरं सांगायचं म्हटलं, गेल्या लॉकडाऊन मध्ये मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे, म्हणून मी याविषयी 1 मिनिट घेतो फक्त वेळ. तर गेल्या मार्च मध्ये मी 98 kgला पोहोचलो होतो. त्यानंतर मी थोडं याविषयी साक्षर झालो आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने, जरी मी विज्ञानाचा शिक्षक होतो, परंतु ते शिकवण्यापुरतं होतं. परंतु माझ्या कॅलरीजची गरज किती आहे दिवसभराला. मी एक बैठे काम करणारा शिकवणारा शिक्षक आहे. म्हणजे शिक्षक, मला 1500 ते 1600 कॅलरीची गरज असताना मी सकाळच्या चहापासून ते रात्री झोपेपर्यंत 4000 कॅलरीज जर शरीरात टाकतो आहे, तर उरलेले 2400 कॅलरीज मग म्हणजे एक बादलीची कॅपॅसिटी 10 लिटर आहे आणि त्याच्यात तुम्ही वरची किती पाणी टाका ते वाहून जाणार आहे. तसे ते कॅलरीज शरीरात फॅटच्या स्वरूपात साठवतात आणि हे मला माहिती असून फक्त इम्प्लिमेंट करत नव्हतो. परंतु जेव्हा मी त्याविषयी खऱ्या अर्थाने जातलं की आपल्याला प्रोटीन्स किती गरजेचे आहेत, फॅट्स किती गरजेचे आहेत, तुमच्या बॉडीची नीड काय आहे, आपल्या प्रत्यक्ष म्हणजे थोडक्यात मी टेस्टसाठी आणि पोटासाठी न खाता माझ्या प्रत्येक ज्या ऑर्गनच्या सेलसाठी जर मी खाल्लं तर ते किती गरजेचं हे मी स्वतः अनुभवलं. मी त्याच्याने एक अभ्यास केला, स्वतः बदल केला, माझं 16 ते 17 किलो वेट लूज केलं आणि त्या अर्थाने मी याच्यात सांगू शकतो की हे चांगल्या आहाराकडे वळण्यासाठी सर आपल्याला या जंक फूड वगैरे हे टाळणं गरजेचं आहे. कारण की मी एका ग्रुपमध्ये एका हिंदुजाच्या नर्स होत्या, त्यांनी सांगितलं की 2000 पासून मी त्यामध्ये नर्स आहे, तर कोलोन कॅन्सर जो जंक फूड मुळे होतो, तर 2000 साली 20 पैकी 1 पेशंट कोलोन कॅन्सरचा असायचा. तो आता 20 पैकी रेशो जवळचा 17 ते 18 झालेला आहे. आणि याचं कारण बेकरी प्रोडक्ट, बेड प्रोडक्ट, पॅकेज फूड, ड्रिंकिंग जे पेप्सी कोला वगैरे आणि जंक फूड आणि आपण जे खातो, तर ह्या सर्व चुकीच्या ज्या आहार आहेत याच्याविषयी म्हणजे आपल्याकडे आरोग्य साक्षरता ही गोष्ट आपण फक्त सर पोट भरण्यामागे असतो. आता मला गरज आहे पोट भरायची, परंतु त्या पोट भरण्यामध्ये मला माझ्या शरीराला लागणाऱ्या मूल्यांचा, न्यूट्रिशनचा खरंच गरज मिळते का माझ्या शरीराला. केसापासून तर पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाचं कार्य वेगळं आहे, प्रत्येकाला लागणारं न्यूट्रिशन वेगळं आहे सर, परंतु आपण त्याबाबत अनभिज्ञ असतो, फक्त काढतो आणि मग शेवटी काय होतं की वेट इन्क्रीज होतं आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो सर. त्याच्यामुळे खूप गरजेची साक्षरता आहे. अगदीच डेफिनेटली तुम्ही गरज लक्षात आणून दिली आहे. सर्वांनी साक्षरता कोणती आहे हे बरोबर ओळखलेलं आहे, पण पुन्हा मी एक स्टेप पुढचं विचार करा. लर्निंग एक्सपिरियन्स कोणता आहे. एका वेळेस मल्टिपल गोष्टी आपल्याला विचार करता आल्या पाहिजे. तुम्ही विचार करताही आहे पण व्यक्त होत नाही तसे. लर्निंग एक्सपिरियन्स कोणता आहे. प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग. ओके, प्रॉब्लेम बेस आहे सर. डेफिनेटली प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग आहे हे. हेल्थ लिटरसी आहे आणि प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग एक्सपिरियन्स आहे. आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. आता थोडंसं स्वाध्यायावर जाऊया. ओके, आपल्याला ना सर्वजण म्यूट करता आपल्या स्वतःला. आपल्याला या आत्ताच्या साक्षरता जाणून घेतल्या त्याविषयी एक स्वाध्याय करायचा आहे की तुमच्या एटीसी नुसार तुम्हाला 2 साक्षरता दिल्या जातील. तुमच्या या ठाणे एटीसीचे या 2, नागपूर एटीसीचे या 2 साक्षरता वगैरे वगैरे अशा पद्धतीने पुढे सांगतोस मी. 2 साक्षरता दिल्या जातील. दिलेल्या दोन्ही साक्षरतांवर खालील प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी अध्ययन अनुभव देणारी उदाहरणे लिहायची आहे. की आरोग्य साक्षरता निवडली तर मला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग, डिझाईन बेस्ड लर्निंग असं 3 उदाहरणं करायचे. सोबतच दुसरी एक साक्षरता असेल पर्यावरणीय साक्षरता, तर त्याची सुद्धा 3 उदाहरणं करायची. या तिन्ही आपल्या 3 टप्प्यांच्या अनुषंगाने. तर मला एकूण
6 उदाहरणं बनवायची आहेत, 2 साक्षरतांवर 3 लर्निंग एक्सपिरियन्सच्या. ओके, प्रत्येकाला बनवायचं आहे. जी काही उदाहरणं तुम्ही दिलेली आहेत ती वर्ड फाईल मध्ये किंवा कागदावर लिहू शकता आणि कागदाचा फोटो काढू शकता आणि तो पाठवू शकता. पण मी तुम्हाला रेकमेंड करेन की वर्डवर बनवा. त्याचं कारण तुम्हाला पुढे जाऊन सांगतोच. पुढची सूचना आहे की लिहिलेल्या फाईलला खालील प्रमाणे नाव द्यायचं आहे की A3 कॅडरचं नाव आहे, तुमचं स्वतःचं नाव आहे, रोल नंबर आहे A3. आता A4 असणार आहे, असाइनमेंट 4थी असणार आहे. तर A4 HM सम्राट कांबळे 23 असं असेल साधारण त्या फाईलचं नाव. आणि मग ते आपल्याला जो काही दिलेला गुगल फॉर्म आहे त्या गुगल फॉर्म सोबत अटॅच करून पाठवायचं आहे. त्याला जोडून पाठवायचं आहे. आता हे वर्ड मध्येच लिहा असं का म्हणतोय मी, तर जेव्हा तुम्ही हे असाइनमेंट लिहाल त्याचा रिव्ह्यू होणं आणि मग त्याला तुमचे क्रेडिट्स मिळणं, गुण मिळणं वगैरे या गोष्टी आहेतच. सोबतच हे तुम्ही जे काम केलेलं आहे तेच मन लावून काम करा असं मी सांगेन. ती जर उदाहरणं खूप चांगल्या पद्धतीची झाली तर आपण सगळ्या आदिवासी विभागातल्या सगळ्या शाळांसाठी ती एक बँक उपलब्ध करून देऊ शकू. एका साक्षरतेवर जर समजा 20, 30, 40 उदाहरणं झाली, प्रत्येक साक्षरतेवर अशा पद्धतीची 40 उदाहरणं असतील आणि ती जर शाळांना प्रोव्हाइड केली तशा पद्धतीचे त्यातले 50% जरी एक्सपिरियन्स देऊ शकले शिक्षक विद्यार्थ्यांना तर खूप मोठं अचिव्हमेंट असेल. या अनुषंगाने विचार करतो आहे मी. म्हणून मग तुम्ही वर्ड फाईल मध्ये जर ती तयार करण्याचा प्रयत्न केला तर एकत्रीकरणासाठी ती सोयीस्कर जाईल आणि एकत्रीकरण करून पुन्हा तुम्हालाच दिली जाणार आहे. तर क्लिअर आहे की 2 साक्षरता दिल्या जातील तुमच्या ATC ला स्पेसिफिक आणि त्या दोन्ही साक्षरतेवर प्रत्येक साक्षरता वाईज 3 उदाहरणं बनवायची याप्रमाणे, दुसऱ्या साक्षरतेवर 3 उदाहरणं याप्रमाणे. ओके, तर साक्षरता कोण, त्याच्या तारखा काय आहेत तर पोस्ट टेस्ट दिली जाणार आहे या सत्रानंतर उद्या, आज दिली जाईल. ती उद्यापर्यंत तुम्हाला 24 तासापर्यंत सोडवायची आहे जेणेकरून विस्मरण होणार नाही. आणि असाइनमेंट सबमिशन कधी करायचंय 3/7 ते 7/7 या 4-5 दिवसांमध्ये असाइनमेंट सबमिट करायचं आहे. नेक्स्ट वेबिनारची टेंटेटिव्ह डेट आहे इथे 17/7 अशी. साक्षरतांचे विभाग कसे केलेले आहेत विभागनुसार ATC नुसार आपण स्क्रीनवर बघू शकतो. नाशिकसाठी आर्थिक साक्षरता, नागरिक साक्षरता, ठाण्यासाठी डिजिटल माध्यम साक्षरता आणि पर्यावरण साक्षरता, अमरावतीसाठी आरोग्य आर्थिक, नागपूरसाठी नागरी डिजिटल. पर्यावरणीय आणि आरोग्य राहतं आहे. तुम्हाला ऍडिशनल काही बनवायचे असेल तर डेफिनेटली सूट आहे. मिनिमम 2 साक्षरतांवर उदाहरणं बनवायचे. मॅक्सिमम तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही बनवू शकता. ते कुठे ना कुठे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आपल्या विद्यार्थ्यांसाठी कामालाच येणार आहे. बघायचं आहे ते. मिनिमम तर तुम्हाला 2 साक्षरतांवर उदाहरणं बनवायचीच आहेत. तीच असाइनमेंट आहे. त्याच्यावरच तुमचे क्रेडिट्स वगैरे अवलंबून आहेत. यावर काही डाऊट, प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. अजून 5 मिनिट. सर, उदाहरण बनवायची म्हणजे नेमकं काय बनवायचं, म्हणजे मला नाही समजलं, म्हणजे कसं सांगू शकता काय? ओके ओके ओके, कोणी सांगू शकेल का सरांना आपल्यापैकी? तर मला लक्षात येईल की सगळ्यांनाच अडचण आहे की सरांना एकट्यालाच किंवा आपल्यातलंच कॉन्ट्रीब्युट केलं तर खूप भारी होईल. आपल्यातलं कोणी सांगू शकेल का? तुकाराम सर. हा, येस सर. मला देखील प्रश्न आहे की प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि शिक्षक यांच्यासाठी नेमकं कोणत्या प्रकारचं असाइनमेंट आहे हे काही समजलं नाही मला. सर, सगळ्यांसाठी ना एकच असाइनमेंट आहे, मी दाखवतो तुम्हाला. हा, मग थोडं एक उदाहरण एक्झाम्पल सांगा प्लीज. सर्वांसाठी सेम असाइनमेंट आहे. अधिकाऱ्यांसाठी देखील सेम, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी सुद्धा सेम असाइनमेंट असणार आहे. कारण की आपण साक्षरता समजावून घेतलेली आहे, सगळ्यांना समजलेले आहे. सर्वजण या प्रकारची उदाहरणं करण्यासाठी कॅपेबल आहे. आपण वरती जर गेलो तर आपण वर्गात कसं दिसेल याच्यावर 3 प्रकारची उदाहरणं पाहिली प्रत्येक साक्षरतेच्या अनुषंगाने. बरोबर का सर? नितीन पायके सर, सचिन पायके सर, आपण प्रोजेक्ट बेस्ड, प्रॉब्लेम बेस्ड आणि डिझाईन बेस्ड अशा 3ही प्रकारची उदाहरणं बघितली.
ती साक्षरता समजून घेतली आणि वर्गात कसं दिसेल ह्याची 3 उदाहरणं बघितली. म्हणजेच काय, हे तर अध्ययन अनुभव आहेत विद्यार्थ्यांसाठीचे. आपण हे विद्यार्थ्यांना देऊ शकतो ना एक की असं करा बाबा, तसं करा बाबा. आणि मग तिथं शिक्षकाचा रोल एक गाईड मेंटॉर म्हणून येईल. तर तो नाही रोल लिहायचा आपल्याला फक्त एवढं उदाहरण लिहायचं. हे जे समस्येसाठी जसं उदाहरण लिहिले 1, सर्वेक्षणासाठी 1 उदाहरण, याच्यासाठी 1, एवढंच लिहायचं एका साक्षरतेवर. अशा 2 साक्षरता पूर्ण करायच्यात आहेत आपल्याला, कुठल्याही 2. आणि मग कुठल्या 2 करायच्या आहेत तर या 2 आपल्या ATC नुसार. अजूनही काही शंका असेल तर तुम्ही निश्चित विचारू शकता. पवन पाटील सरांनी हात वरती केला होता. पवन पाटील सर. साधारणतः सर हे एका वाक्यामध्ये उत्तर येऊ शकतं त्याचे. एका वाक्यात उत्तर येऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? बरं. इतरांना काय वाटतं? कारण समस्या आपण थोडक्यातच मांडतोय, त्याचं विस्तृतीकरण लिहायची आपल्याला आवश्यकता नाही. एक थोडक्यात काय समस्या आहे तेवढीच मांडायची त्या रिलेटेड मध्ये. उदाहरणार्थ आर्थिक जर असेल तर आर्थिक मध्येच रिलेटेड समस्या मांडायची. आपल्याला जसं आता हे आर्थिक साक्षरताचं उदाहरण तुम्ही सांगितलं, आर्थिक साक्षरतेवर तुम्ही उदाहरणं बनवता आहात, तुम्हाला ही असाइनमेंट आहे. मग तुम्हाला सर्वेक्षण बेस्ड लर्निंग एक्सपिरियन्सचं एक बनवायचे, समस्याचं एक बनवायचे, डिझाईनचं एक बनवायचे. तर समस्येत तुम्हाला फक्त समस्या नाही लिहायची, तुमच्या विचार काय करायचा की विद्यार्थ्याच्या भावविश्वाच्या दृष्टिकोनातून, भावविश्वाच्या दृष्टीने कुठलं उदाहरण त्याच्यासाठी योग्य आहे, की जे उदाहरण त्याला दिसेल, बघायला मिळेल आणि त्या अनुषंगाने तो काय करू शकेल, तिथं त्यानं काय करणं अपेक्षित आहे हे पण आपल्याला ठरवायचं आहे. मी असं नाही म्हणू शकत की आर्थिक साक्षरतेवर विद्यार्थ्यासाठी हे उदाहरण नाही देऊ शकत मी की भारतावर वर्ल्ड बँकेचे खूप मोठे कर्ज झालेले आहे, ते कसे फेडणार याविषयी मला 5 पर्याय सांग. हे उदाहरण योग्य नाही ठरू शकत. त्याच्या जवळच्या समस्या घ्या आणि जवळच्या समस्येनुसार कसं सोल्युशन काढता येईल. यामध्ये वैयक्तिक समस्या पण आहे का? वैयक्तिक, सामाजिक कशाही समस्या घ्या तुम्ही. म्हणजे एका दृष्टीने विद्यार्थी विचार करतोय की कशा पद्धतीची ही समस्या असू शकते या दृष्टीने लिहायचं आपण. येस. आपण विद्यार्थ्याला गृहपाठ कसा देतो, गृहपाठ तसंच द्यायचा आहे. प्रोजेक्ट बेस्ड, प्रॉब्लेम बेस्ड आणि डिझाईन बेस्ड. शाळा स्तरावर विचार करून लिहायचं ना. येस. इथली आपण सगळी उदाहरणं बघू शकतो, कुठल्या स्तरावरच्या विचार करून लिहिलेले आहेत आणि कशा अनुषंगाने आहेत. सर ही पीपीटी देखील शेअर करा ग्रुपवर. हे सगळं स्पाइक सर नेहमी शेअर केलं जातं आणि नेहमी शेअर केलं जाणार देखील. हॅलो सर. येस सर, थँक्यू. पाटील सर काहीतरी बोलत होते. सर, आरोग्य साक्षरते संदर्भात मला असं सुचलं, याच्यात प्रोजेक्ट प्रॉब्लेम आणि डिझाईन मध्ये एक शेअर करतो. बरोबर आहे का? म्हणजे मला क्लिअर आयडिया येऊ शकते आम्हाला की प्रोजेक्ट असा दिला की विद्यार्थ्यांना अन्न घटकातील पदार्थ जे आहेत, आपले पिष्टमय पदार्थ असतील असतील त्यांची आपण यादी करा आणि त्यांचे घटक किंवा त्यांचे 1 ग्रॅम अन्नापासून किती कॅलरी मिळते असं करा. आणि म्हणजे ते एक सर्वेक्षण झालं. पोस्टर आपण तयार करायचे त्याचे आणि ते आपल्या शाळेत लावले. आणि समस्या अशी आहे की आपल्या निवासी विद्यार्थी आहेत, एक विद्यार्थिनी जेवताना भात फक्त घेते, ती डाळ घेत नाहीये खाताना. तर मग तिची समस्या म्हणजे असं की तिला ते प्रोटीन, त्या डाळीपासून मिळणारी प्रथिनं जी आहेत ती तिला मिळत नाहीत. तर प्रोजेक्ट आणि प्रॉब्लेम बेस मध्ये येतोय, परंतु डिझाईन मध्ये याला जर करायचं असेल तर मग कसं याला हे करता येईल? डिझाईन पण करू शकतो ना आपण, त्याचा आराखडा तयार करा किंवा म्हणजे मग तिला आपण असं म्हणतो प्रथिनं कमी असल्यामुळे काय होऊ शकतात आणि पुढे काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात काय, किंवा काय त्याचे प्रथिनं शरीरात कमतरता झाली तर त्याचे काय साईड इफेक्ट होऊ शकतात, हे डिझाईन मध्ये घेता येईल का आपल्याला? येस, डिझाईन मध्ये देता येईल की तुम्ही अशी काही 5-6 घटक घ्या आणि त्या घटकांपासून होणारे परिणाम असा एक हे करा. किंवा मग डाळ जर तिला आवडत म्हणजे ती नाही खायचं तर तिला आपल्याला प्रोत्साहित तर करता येईल. त्याचबरोबर कुठले तिचे आणखी काय सोर्सेस आहेत की त्या योग्य तिच्या शरीरात प्रथिने जातील अशी पण आपण एक यादी अशी पण केलं. याच्यात तुम्ही क्रिएटिव्हिटी जेवढी वापराल तेवढी वापरा. फक्त एवढ्याच सूचना आहेत की ते त्यांच्या अभ्यासक्रमाशी जोडला असेल पाहिजे. येस सर. मी 5वीच्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगच्या लेवलचं नाही देऊ शकत. मी त्याच्या लेवलला अगदीच आपण बेसिक ठेवायचे असं नाही. एक स्टेप उपर जाऊन त्याने विचार करायलाच पाहिजे डेफिनेटली.
पण असंही नाहीये की ते अभ्यासक्रमाशी निगडीत नाहीये, त्याच्या संलग्न नाहीये किंवा त्याच्या भावविश्वाशी संलग्न नाहीये, हे पण आपण बघायचं. तर अभ्यासक्रम, भावविश्व त्याचं, आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा होता, विसरलो मी. अभ्यासक्रम, भावविश्व आणि ते कितपत वास्तववादी आहेत, त्याच्याशी जीवन वास्तववादी म्हणण्यापेक्षा ऍक्च्युअल आहे का ते, वास्तववादीला ऍक्च्युअलच म्हणू शकतो, ऍक्च्युअल आहे का ते, काल्पनिक नसावं ते. अशाच पद्धतीची आपण उदाहरणं विद्यार्थ्यासाठी देऊ शकतो. तर ही एक बँक तयार होईल आपल्या सगळ्यांची मिळून, अशी जर अशी उदाहरणं, आता इथं मी उदाहरणं दाखल म्हणून उदाहरणं लिहिलेली आहेत इथं, बरोबर. परंतु तुम्हा सर्वांची जर उदाहरणं आली तर खूप मोठी बँक तयार होईल, आणि ती बँक तयार झाली तर आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कुठे ना कुठे ते कामाला येऊ शकतं, वगैरे वगैरे. जसं इथे उदाहरण दिलंय, हे बघा, शाळेचं स्वच्छतागृह, हे कोणाच्या अनुभवातलं आहे, त्यांच्या अनुभवातलं आहे ना, आणि आवाक्यातलं पण आहे. अनुभवातलं असणं, आवाक्यातलं असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या परिसरात खूप पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो, हे दुष्काळ भागाच्या विद्यार्थ्यांना उदाहरण नाही देऊ शकत आपण, पण आपण वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं करू शकतो. असं सर्वेक्षणाच्या बाबतीत सुद्धा करंट सिच्युएशनचा आधार घ्या, प्रिव्हियस एक्सपिरियन्सचा आधार घ्या, वगैरे वगैरे वगैरे. सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन तुम्हाला क्रिएटिव्हिटीला खूप मोकळीक आहे, फक्त ते अलाइनमेंट असायला हवी. प्रत्येक याचे सर, तिन्ही याचे, प्रोजेक्टचे, प्रॉब्लेमचे आणि डिझाईनचे किती उदाहरणं करायचे? आता जसं आरोग्य साक्षरता आहे समजा माझ्याकडे, तर आरोग्य 2 साक्षरतेवर दिले आहेत. मला उदाहरणं तयार करायचे, तर किती तयार करणार मी? तर 3 तयार करणार, 3 वेगवेगळ्या पद्धतीची. कुठली? प्रॉब्लेम बेस्ड लर्निंगचे एक, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगचे एक, प्रॉब्लेम बेस्ड लर्निंगचे एक, आणि डिझाईन बेस्डचं, म्हणजे मुलांना व्हरायटी ऑफ एक्सपिरियन्स मिळावा, लर्निंग एक्सपिरियन्स. आणि दुसरी जी लिहिली आहे समजा त्याच्यात नागरिक शास्त्र, नागरिक असेल कुठली ते, यानुसार तुम्ही तशा पद्धतीने करू शकता. तर त्याचे हे पण 3. हा, येस येस. नाशिक एटीसी ने असे काय 2च करायचंय? करायचे ना? हो, असे येस 2 येस. करायचे सर, नाही? नाशिकचे 3 उदाहरणं, नागरिकचे 3 उदाहरणं. अच्छा. याच्यापेक्षा जास्त करायला तुम्हाला जर इच्छा असेल, आवड असेल, तर डेफिनेटली मी तुम्हाला मोटिवेट करेन नाही, त्यासाठी. तुम्ही वेळ कमी दिला आणि कामाचा व्याप मोठा आहे. हे उदाहरणं काढायला फार वेळ लागणार नाही, तुमचा खूप मोठा अनुभव आहे विद्यार्थ्यांसोबतचा किंवा या एज्युकेशन फील्ड मधला, त्यामुळे तुम्ही खूप पटापट कराल. फक्त थोडंसं कॉन्शियसली आपण काही काही मुद्द्यांचा विचार करूया. सर, तुम्ही जे आता हे 3 पद्धतीने दाखवलं, शक्यतो सगळ्यांनी त्या पद्धतीने केलं तर सगळ्यांचा एकच फॉर्मॅट येईल, वेगवेगळे स्ट्रक्चर आखण्यापेक्षा. म्हणजे मागचे जे तुम्ही आता टेम्पलेट दाखवलं होतं ना पिवळ्या, त्यामध्येच करायला पाहिजे सगळ्यांनी, असं मला वाटतं. स्लाइड मध्ये नको सर, आपण ते वर्ड फाईल मध्ये जर दिलं ना, हो, वर्ड मध्येच फक्त टेम्पलेट तशा पद्धतीने आखावं, म्हणजे तशा 3 पद्धतीने column करू मध्ये. शकता. ज्याला जसं शक्य आहे ना वर्ड फाईल मध्ये, तसं करू द्या सर. एकत्रीकरण करताना नक्की आपण त्या टेम्पलेट कुठल्या पद्धतीने असावं त्याचा विचार करूया. सर, वर्ड फाईल मध्ये करताना आपल्याला कागदावरती लिहून ते पीडीएफ करायचंय का? सॉरी मॅम. नाही मॅडम, वर्ड फाईल मध्ये बनवायचं, ते पीडीएफ नाही करायचं आपल्याला, वर्ड फाईल. मॅडम. अच्छा, हा. पीडीएफ नाही पाठवायची, कारण पीडीएफ पाठवले तर त्याचं एकत्रीकरण करता नाही येणार आपल्याला. अच्छा, असं. आणि सर, तुम्ही इथे नागपूर एटीसी म्हणजे सगळेच पीओ आले तर? येस, सगळेच पीओ आले. नागपूर एटीसी जेवढे पीओ आहेत तेवढे सगळे, अमरावतीत जेवढे पीओ आहेत तेवढे. हे एटीसीचं नाव आहे. आपल्याला जो असाइनमेंट दिला आहे तो एटीसी वाईज दिलेला आहे, आणि 2 दिलेले आहेत, त्यानुसारच करायचं आहे आपल्याला. हॅलो. येस सर, अगदीच. समजा नाशिक एटीसी मध्ये मी काम करतो, माझ्या आर्थिक साक्षरतेची 3 उदाहरणं झाली, नागरिक साक्षरतेची 3 उदाहरणं झाली, मला ना डिजिटल माध्यम साक्षरते बाबतीत उदाहरणं आठवत आहेत, तर मी लिहू शकतो पटकन. मला काय आठवत आहेत तर का कॉन्ट्रीब्युट नाही करायचं, असं पण आपण विचार करू शकतो. त्यामागे वेळ असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच विचार करा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. येस, काही रेफरन्सेस वगैरे आहेत.
जे वापरलेले आहेत. धन्यवाद सर्वांचे. मी थोडं घाईत संपवतोय. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान झालं आजचं. पर्सनली किंवा व्हॉट्सअपवर विचारू शकता, कारण 5 वाजता दुसरं सत्र सुरू होतंय माझं. हो सो सर. येस, खूप खूप धन्यवाद सर्वांना. खूप छान झालं सर आजचं. थँक्यू सर. येस सर. येस, ओव्हर टू दीपाली मॅम. थँक्यू सर्वांचे. वेलकम सर. येस, खूप खूप धन्यवाद तुकाराम सर आणि LFE ची सर्व टीम. आजचं सत्र अतिशय सुंदर पद्धतीने झालेलं आहे. तर 5 पद्धतीच्या साक्षरता बघा आपण या ठिकाणी आज बघितलेल्या आहेत आणि जी असाइनमेंट आहे ती देखील अतिशय सुंदर अशी असाइनमेंट आहे आणि मला वाटतं सर्वांनी ती नीट समजून घेतलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण तसे आपण स्टेटमेंट्स बनवूयात आणि सर्व शेअर करूयात आणि जसं ते अलाईन असतील विद्यार्थ्यांशी, जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील ते उपयोगी असतील. उदाहरणार्थ आता यातली आरोग्य साक्षरता, तर पोस्ट कोविड सिच्युएशन्स मध्ये जेव्हा शाळा उघडतील तेव्हा ही आरोग्य साक्षरता अधिक समोर येणार आहे आपल्या पुढे, किंवा ज्या काही प्रिकॉशन्स असतील पुढे जाऊन तर त्या देखील मुलांपर्यंत पोहोचवायला आपल्याला मदत होणार आहे या सगळ्याची. आणि पर्यावरणीय साक्षरता असेल किंवा डिजिटल आणि माध्यम साक्षरता, खूप छान डेप्थफुल असं आजचं हे सेशन होतं. तर निश्चित याची PPT देखील आपण शेअर करू तुमच्या सोबत आणि याच्यावरती अधिक मनन आणि अधिक चिंतन आपण सर्वांनी करावं आणि विद्यार्थ्यांशी निगडीत अशी उदाहरणं आपल्याकडून येतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी थांबूयात. सर्वांनी इथे जॉईन झालात, ऍक्टिव्ह सहभाग घेतला याबद्दल आपणा सर्वांचे देखील खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थांबूयात या ठिकाणी. थँक्यू. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. येस, थँक्यू सर. थँक्यू धन्यवाद. मॅडम. धन्यवाद सर्वांचे. प्रवीण सरांना मी विनंती करेन सर्वांसाठी मीटिंग एंड करा प्लीज. प्रवीण सर. खूप सोपी आहे आणि खायला एकदम मस्त खुसखुशीत लागते आणि शिवाय